विरचितं मधुराष्टकं सम्पूर्णम्। नमः कुञ्जविहारिण्यै स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपो एक इनके पदवंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्त जरा रोज की तरह दोनों हाथ उठा करके भगवान की जय जयकारा करेंगे। बोलिए माखन चोर भगवान की जय, वृंदावन धाम की जय, भक्ति महारानी की जय, जमुना महारानी की जय, श्रीमद्भागवत महापुराण की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, कृष्ण जन्म महामहोत्सव की जय, गिरिराज गोवर्धन जी महाराज की जय, आज के आनंद की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु भगवान श्री कृष्ण की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी 7 दिवसीय श्रीमद् भागवत कथा भक्ति अनुष्ठान के माध्यम से आप और हम सभी ग्रामवासी अड़गांव सर्ग में ग्रामवासियों के द्वारा आयोजित की गई यह दिव्य भागवत कथा, इसका आज यह 5वां दिवस है। आज की इस मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर बहुत सारे आनंद का अनुभव हम करेंगे। सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी, राधे राधे, रामकृष्ण हरि, जय हरि। आनंद एक इस बात का है मुझे, इस समय रोज आरती शुरू होती है और इस समय आज कथा शुरू हो रही है। थोड़ा तो फायदा हुआ ही सूचना का। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो अजामेळ ब्राह्मणाची। अजामेळ ब्राह्मणानं भगवंताच्या नामाचं स्मरण केलं आणि अजामेळ ब्राह्मणाचं मुलाचं नाव नारायण ठेवलं। नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, फोड़ी पाषाणाला पाहना। अजामेळ ब्राह्मण जाने वाला था यमलोक लेकिन चला गया वह नारायण की वैकुंठ लोक में। 6ठे स्कंद को पूर्ण विराम था, 7वें स्कंद में प्रवेश कर रहे हैं। भगवान कृष्ण के जन्म में 9 बजे प्रवेश करना ही है। उससे पहले सभी कथाओं को थोड़ा थोड़ा स्पर्श करे और सभी अवतारों का प्राकट्य करे, जय जयकारा करे और फिर सीधा ठाकुर जी की कथा चरित्र में प्रवेश करेंगे। 7वां स्कंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणम 7मः स्कंदः अतः प्रथमोऽध्यायः। 7व्या स्कंदामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगतात की देवर्षी नारद फिरत फिरत हस्तिनापुरामध्ये गेले। देवर्षी नारद फिरत फिरत हस्तिनापुरामध्ये गेले आणि हस्तिनापुरामध्ये 5 पांडवांनी देवर्षी नारदाचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं, बसण्यासाठी आसन दिलं सोन्याचं, पाद प्रक्षालन कुंकुम तिलक केलं आणि देवर्षी नारदाला प्रश्न उपस्थित किया कि गुरुदेव ऐसे किसी भक्त का चरित्र सुनाओ जिसके लिए भगवान को कोई अनूठा अवतार धारण करना पड़ा हो। तो नरसिंह अवतार की कथा सुना रहे हैं। भक्त प्रल्हादासाठी भगवंत जो नरसिंह बनून आला, अर्धा सिंह आहे, अर्धा माणूस आहे, उभा आहे माणसासारखा, दिसतोय सिंहासारखा, सिंह म्हणाव तर उभा आहे माणसासारखा। हाच अद्भुत अवतार आहे म्हटले भगवंताचा का। नारद वाच
भ्रातर ऐव विनिहते हरिणां क्रोडमूर्तिना हिरण्यकश्यपो राजन् पर्यतप्यदृशा शुचः। हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष आपण पाहिलं की त्यांनी गायरूपी पृथ्वीला, दुसऱ्या दिवशी आपण चरित्र ऐकलं ना, गायरूपी पृथ्वीला समुद्रामध्ये बुडवलं होतं आणि भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाच्या नाकातून वराहाचा अवतार धारण केला आणि दातावरती त्या हिरण्याक्ष नावाच्या दुष्ट या हिरण्यकशिपूच्या भावानं त्या राक्षसांच्या राजानं समुद्रामध्ये बुडवलेली पृथ्वी दोन्ही दातावरती धारण केली आणि ती ब्रह्मदेवाला दिली। संतों का परम धन है गाय। कल मैं कहते कहते रह गया क्योंकि मेरा तो कोई टिपन का सामान नहीं है। टिपन का सामान समजते हो ना, म्हणजे आज वाचून यायचं आणि पाठ करून यायचं तेवढं, तसं काही आपल्याला जमत नाही। जो भगवान बुला ले वही हम बोलते हैं, क्योंकि पहले 18-18 घंटे अभ्यास करते थे, हमारे आश्रम का नियम है। और आज भी 8 घंटे का हमारा स्वाध्याय होता है, सवेरे 3 घंटा, शाम को 3 घंटा और 3 घंटे कथा भी हो रही। 9 घंटा का स्वाध्याय चल रहा है अभी भागीनाथ भैया। तो वो टिपन गिपन का कोई मामला नहीं है हमारा। कल मैं गाय का कोई गीत गा रहा था और उसी के बीच में मुझे लगता है वो कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे या दूसरा था, क्यों न मिले कन्हैया, ये उसमें घुस गए। तो टिपन का कोई सामान हमारे पास में नहीं। तो संतों का परम धन गाय है। क्यों है? संतांनी गायीचं दूध पिऊन साधना करावी असं सांगितलं। गायीचं दूध पिऊन साधना करावी। या आडगाव मध्ये मी मागच्या वर्षी कथा झाल्यावर आलो, कोणीतरी एक गाय दान दिली। ती गाय अजूनही आमचे बटाईदार सांभाळतात। अभी गौशाला तो बनी नहीं, लेकिन मैं गर्व से कह रहा हूँ अभी भी 8 गाय आज भी मेरे पास में है। जो कुछ कमा लेते थोड़ा बहुत उनको दे देते, तो गाय की सेवा ऐसी भी हो रही है। और हर हिंदू का कर्तव्य है, गौशाला नहीं हो पाए, बागेश्वर धाम सरकार ने कहा एक हिंदू एक गाय कम से कम। हम खेड़े गाँव में तो ये खुशनसीबी है हमारी कि खेती बाड़ी करने वाले लोग हैं, तो हमारे खेती में तो एक गाय खुटी को बांध ही सकते हैं। और शास्त्रकार धर्मकार कहते हैं दूध देती है गाय, इसलिए मत पालो प्यारे मेरे भाइयों, मेरी माता बहनों, गायों को। जो गाय दूध नहीं देती है उसको सबसे पहले पालो, तुम्हारा कल्याण हो जाएगा। जो गाय को पालता है निसंकोच पालता है, निसंदेह पालता है, गाय को बेटी के रूप में पूछता है। गाय तो राष्ट्र माता है, गौ माता है। गाय को जानवर नहीं कहना, जानवर कहना तो पाप है। जो दूध नहीं देगी ऐसे गाय को भी पाला तो गाय के शरीर पर जितने रोम है उतने वर्षों तक ब्रह्मलोक में निवास होगा उस व्यक्ति का। गरुड़ पुराण में लिखा गया इस बात। गो माता से अब आज दूसरा गा रहा हूं मैं, कल का वो रिपीट मेरे पास में नहीं आता। मैं हर बार न्यू वर्जन देना चाहता हूँ आपको, हर बार नया फ्रेश। गौ माता से बढ़कर कोई और नहीं, 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 गो माता से बढ़कर कोई और नहीं, गो माता से बढ़कर कोई और नहीं, गो माता से बढ़कर कोई और नहीं, गौ माता से बढ़कर कोई और नहीं। बराबर दान कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं। हे गोमुख से है निकली गंगा, गो से मिले गोपाल, गोमुख से है निकली गंगा, गौ से मिले गोपाल,
गो माता की सेवा करके होगा देश विशाल, होगा देश विशाल। क्या? मेरे राम कृष्ण की प्यारी कोई और नहीं, गो माता से बढ़कर कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं, गो माता से बढ़कर कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं, गोदान बराबर दान कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं। बोलिए गौ माता की जय। देखिए कितने प्यारे शब्द हैं इस भजन के। गौमुख से है निकली गंगा, गो से मिले गोपाल। गौ माता की सेवा करके होगा देश विशाल, होगा भारत विशाल। क्यों? मेरे राम कृष्ण की प्यारी कोई और नहीं, गौ माता से बढ़कर कोई और नहीं, गोमुख से है निकली गंगा, गो से मिले गोपाल। तो कहने का तात्पर्य और अभिप्राय एक है, तुमच्याकडे गायी असतीलच याचा मला विश्वास आहे, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी तर मी गेलो नाही, प्रत्येकासोबत माझी घसबटही नाही। तुम्ही सगळेजण मला ओळखतात, निसंकोच ओळखतात आणि मी तुम्हाला ओळखतो। जवळपास 10-20 जो लोकांचे नावही पाठ आहेत माझ्या, जे कायम माझ्या संपर्कात आहे, व्हॉट्सॲपला कनेक्टेड आहे, इंस्टाग्रामला जॉईन आहे, यूट्यूबला कनेक्टेड आहे, येता जाता ज्यांचे रामराम वगैरे जे घरी येतात दरवर्षी तारखेच्या संबंधात। बाकीच्या लोकांबद्दल मला माहिती नाही आणि म्हणून या भागवतापासून मला वाटतं एक काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। एक गाय निसंदेह आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपण पाळली पाहिजे, म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि भगवान रामाला विशिष्ट आनंद होईल। क्योंकि भगवान राम ने भी गाय की सेवा की थी और भगवान कृष्ण ने तो गोपाल बन के आए और गोपाल बन के आए और गोचारण की विशिष्ट लीला भगवान ने की है। लगभग आयु के 5 साल से लेकर के 11 साल तक, माने कि 6 साल तक भगवान ने गौ माता को चराया है, गोचारण की लीला की है, ऐसा वर्णन है भागवत में। 2.5 साल से लेकर के 5 साल तक माखन चोरी की लीला की है और 6 से 11 तक गौचारण की लीला की है। आगे चर्चा आएगी आज। और फिर बाद में अक्रूर जी के साथ में कंस को मारने को कहे। तर सांगण्याचा तात्पर्य आणि अभिप्राय हा आहे की ब्रह्मदेवानं ती पृथ्वी, गाय रूपी पृथ्वी याच्याकडे दिली, संतांकडे दिली। हिरण्याक्षाचा वध भगवान वराहनं केला, हिरण्यकश्यपूला राग आला म्हणून हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, सर्वांना माहिती आहे। आणि वरदान असं मागितलं की सकाळ दुपार रात्री मी मरू नये, घराच्या आत घराच्या बाहेर मरू नये, माणसाच्या बाईच्या पोराच्या पुरीच्या हातानं मरू नये, शस्त्रास्त्रानं मरू नये, युद्धामध्ये मरू नये, विष वगैरे खाऊन मरू नये, उंचावरून, हे सगळंच मागितलं त्यांनी। पण एक विसरला की मी संध्याकाळी मरू नये आणि घराची जी चौकट असते दरवाजाची, म्हणजे उंबरठा घराचा, घराच्या चौकटीचा जो उंबरा असतो त्याच्यावर मी मरू नये। कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों न हो, कुछ न कुछ गलती जरूर कर देता है। ब्रह्मा जी से इसने वरदान लिए। ब्रह्मा जी की तपस्या करने से पहले हिरण्यकश्यप को 3 पुत्र थे। पत्नी का नाम है कयादू। कयादू कौन है? जंभ नावाचा राक्षस। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत जंभ नावाचा राक्षस, त्याच्या मुलीचं नाव आहे कयादू। ये बड़ी धार्मिक है, बड़ी पतिव्रता है, भगवान नारायण में इसकी बड़ी भक्ति है। कयादू हिरण्यकश्यप की पत्नी है। हिरण्यकश्यप से कयादू को 3 पुत्र हुए, राध, अनुराध और सर्राध। और चौथा पेट में था प्रहलाद। राध, अनुराध और सर्राध, चौथा पोटात आहे प्रल्हाद। प्रल्हाद पोटात असताना हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली। पहिल्या दिवशी तर याची तपश्चर्या भंग झाली का? इंद्राला भीती वाटली। इंद्रानं देवगुरु बृहस्पतीला या दुष्ट हिरण्यकश्यपूची तपश्चर्या भंग करायला पोपटाच्या रूपामध्ये पाठवलं। तो याच्या अवतीभवती इर्द गिर्द वो ऐसी चक्कर लगाने लगा, याच्या अवतीभवती चक्रा घालू लागला, नारायण नारायण म्हणू लागला, नारायण नारायण। दुष्टाला देवाचं नाव आवडत नाही, दुष्टांना बरं का। सज्जन को तो बड़ा पसंद आता है भगवान का भजन, भगवान का गीत, भगवान का नृत्य। दुष्ट लोगों को नहीं पसंद आता। कई दुष्ट तो ऐसे होते हैं, मैंने सिटी में देखा है, अपने खेड़े गांव में तो अभी भी अच्छा है। एकादशी के दिन भी वो कहते हैं आवाज कमी करा ना मग, आणि मग का लोकांच्या झोपी खराब करत आहे का काय? हाँ, एकादशी के दिन में भजन का आवाज भी उनसे सहा नहीं जाता। ऐसे दुष्ट। प्रल्हादाचा जन्म झाला, हिरण्यकश्यपू घरी आला, विष्णूची पूजा बंद पाडली, षंडा अमरकाकडे प्रल्हादाला ठेवलं।
प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपू जेव्हा तपश्चर्येला गेलता तेव्हा इंद्राला वाटलं याची बायका पोरं मारून टाकतो, म्हणून इंद्रानं हातामध्ये तलवार घेतली आणि कयादूचा पाठलाग केला. कयादूला वाटलं मी मेले तर चालेल, परंतु माझ्या पोटातला प्रल्हाद वाचला पाहिजे, म्हणून प्रल्हादाचा जीव वाचवण्याकरता कयादू पळू लागली. देवर्षी नारदानं तिला एका आश्रमामध्ये आश्रय दिला. देवर्षी नारदाला पाहिलं, इंद्र निघून गेला आणि देवर्षी नारदानं ही राक्षसाची बायको असलेली कयादू हिला भगवान विष्णूच्या भक्तीचा बोध केला. काय केलं? भगवान विष्णूच्या भक्तीचा बोध केला. भगवान के नाम की महिमा. हो, हेच कारण आहे की प्रल्हाद राक्षस कुळामध्ये जरी जन्माला आला असला तरीही विष्णूचा भक्त झाला. अर्जुनानं सुभद्रेला चक्रव्यूहाची रचना सांगितली आणि पोटामध्ये ती अभिमन्यूनं ऐकली. तसं कयादू विष्णूच्या भक्तीचा उपदेश ऐकत असताना पोटातल्या प्रल्हादानं ऐकला. 7 वर्षाचं याचं वय झालं. हिरण्यकश्यप म्हटलं माझ्या राज्यात मी देव आहे. प्रल्हाद म्हटलं आप तो मेरे पिता है, मैं तो अपने नारायण को नारायण मानता हूँ. इस राज्य में जो मुझे भगवान कहेगा वही रह सकता है. तो प्रल्हाद पर बड़े जुलूम ढाए इस दुष्ट हिरण्यकश्यप ने अपने पुत्र को नहीं बख्शा. प्रल्हादाला खाईतून वर खाली फेकलं, देवानं झेलून घेतलं, हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न केला, जाक्षे हत्ती जागेवर चिटकवले, हातपाय कापण्याचा प्रयत्न केला, साखळदंडामध्ये बांधून. ते तलवाऱ्यावाल्यांचे हात असे तलवारी सगळं वरतीच आहे. भट्टी पेटवली, त्यावरती एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, तेल गरम केलं, उकळलं, नारळ टाकून पाहिले, नारळ टाकल्या फुटले. प्रल्हादाला त्याच्यामध्ये टाकलं. प्रल्हादाला टाकलं तेव्हा ते थंड पाणी झालं होतं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहींच सांकडे पडो नेदी. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे. भक्त ऐसे जाना दे देही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. 748 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांची गाथा. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजदी दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण नमे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भारत चालवी कामार होऊन या. 3193 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजांची गाथा. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सव्वारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 90 अभंगाचा नंबर. पडता जडभारी दासी आठवावा हरी मगद होणे दिसेन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगणे. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. एक विषय निघाला आज म्हणून मला. अब पहले दिन से भावनाओं में गए, कथा मराठी में चल रही है, हिंदी में चल रही है, तो अभंग बोलने का समय नहीं. फिर आज याद आ गया कि मैं वारकरी हूँ, थोड़े 2-4 अभंग भी. प्रल्हादाला खूप मारण्याचा प्रयत्न केला. होलिका नावाची बहीण आहे हिरण्यकश्यपूची. तिला वरदान होतं अग्नीपासून, तुझे कुछ नहीं होगा मुझसे. होलिकेला दिलेलं वरदान भगवंतानं खोटं ठरवलं. होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला दिलं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू लागला प्रल्हाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद जळणार होता पण प्रल्हाद वाचला. होलिका जळून गेली. संध्याकाळची वेळ आहे. सभी माता बहने हाथ में चावल रखिए. जितने भी अवतार होंगे 2-2 चावल के दाना छिड़कना है. तांदळाचे दाणे कोणी कोणाला वाटायचे नाही. आपले आपले असेल तर घेऊन हां जय जयकार केल्यानंतर. नरसिंह अवतार का प्राकट्य है. संध्याकाळची वेळ आहे. प्रल्हादाला पाहिलं, विचारलं बोल तेरा नारायण कहाँ पर है. सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे संदेह. हे हरिपाठामध्ये जे आप में भी है मुझ में भी है. सामने एक खंबा था, त्या खंब्यात आहे का म्हटले हो खंब्यात पण आहे. आणि हिरण्यकश्यपू क्रोधाच्या आवेशामध्ये नेत्र लाल झालेले आहेत त्याचे डोळे. हातामध्ये गदा घेतली. संध्याकाळची वेळ आहे आणि स्तंभाकडे आला हिरण्यकश्यपू. प्रल्हाद घाबरला. भगवान मैंने तुझे देखा नहीं, भक्त की लाज बचाना, उसमें से निकल जाना वरना कोई भक्त पर विश्वास नहीं रखेगा. उसमें से निकल करके मेरे पिता को दर्शन दे देना. दुष्ट हिरण्यकश्यपू आला आणि त्या खंब्याला त्यांनी गदा मारली. गदा मारली. फक्त खंबा फुटला पण बाहेर काही नाही आलं. मग जास्ती चवताळला हिरण्यकश्यपू. रागानं लात मारली उजव्या पायाच्या खंब्यावर. तो क्या देखा, भगवान नरसिंह का प्राकट्य हो गया. बोलिए नरसिंह नारायण भगवान की. भक्तवत्सल भगवान की जय. नरसिंह भगवंताला पाहिलं. हिरण्यकश्यपू अर्धा मेला. अर्धा मर म्हणजे अर्धाच बाकी राहिला ना, अर्धा मेला.
म्हणजे कसा, ये क्या है, पूरा पूरा सिंह के जैसा दिख रहा है लेकिन खड़ा तो आदमी जैसा है, और सिंह तो 4 पैरों पर चलता है, ये तो खड़ा आदमी जैसा है और आदमी जैसा खड़ा है लेकिन लग सिंह जैसा रहा है। हाथ तो इसके आदमी जैसे हैं लेकिन बाल ऊपर जो है ये सिंह के जैसे हैं। हाथों की उंगलियां तो आदमियां जैसी है लेकिन इसके जो उंगलियों को जो नाखून है नाखाग्र ये सिंह के जैसे है। अर्धा नर आणि अर्धा सिंह। वेळ संध्याकाळची। या नरसिंहाला उग्र नरसिंहाला पाहिलं आणि हिरण्यकश्यप खाली जमिनीवर पडला, उठता सुद्धा येईना, खाली बसल्या बसल्याच मागे मागे सरकू लागला तो। उसको मालूम था ये मेरा काल आ गया है, अब मेरी जान नहीं बख्शी जाएगी। भगवान हिरण्यकश्यपूनं भगवान नरसिंहानं दुष्ट हिरण्यकश्यपूला उचललं आणि उचलून अपने घर का जो मुख्य द्वार होता है, द्वार की जो चौकट होती है, चौकट, घराच्या दरवाजाची जी चौकट असते आणि चौकटीचा जो उंबरा असतो, उंबरठा, त्या उंबऱ्यावर भगवान नरसिंह बसले, मांडीवर या दुष्टाला घेतलं आणि आपल्या हाताचे ज्या बोट वाढलेले होते, दाही दोन्ही हाताच्या 5-5 बोटांचे जे नख वाढलेले होते, ते दोन्ही हाताचे तीक्ष्ण नाखाग्र या दुष्टांच्या पोटामध्ये भगवंतानं रोपण केले। म्हणजे किसी अस्त्र से मरू न किसी शस्त्र से मरू, न तलवार से मरू न तीर से मरू, न चक्र से मरू न बाण से मरू, इसलिए अपने हाथों की उंगलियों के नख के अग्र को ही भगवान ने शस्त्र बना डाला इस दुष्ट को मारने के लिए। और देखते देखते इसके प्राण पखेर उड़ गए, इसने दम तोड़ दिया, इसको बाजू फेंक दिया भगवान ने। बड़ा गुस्सा आ गया है भगवान को, दुष्ट मर गया है। भगवान शिव शंकर आ गए, भगवान ब्रह्मा जी आ गए, अब गुस्सा थूक दो ठाकुर जी, अब तो देखो आपने दुष्ट को मार दिया, नहीं नहीं अब तो मैं पूरे संसार को तहस नहस कर दूंगा, क्योंकि जिसने मेरे ऐसे कोमल भक्त प्रहलाद को तकलीफ दी है, बिल्कुल मैं ये कदापि नहीं सह सकता। भगवान शांत होत नाही। माता लक्ष्मी आली आणि माता लक्ष्मीनं गरुडाला आज्ञा दिली। गरुड भगवान दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये आला आणि गरुडानं औदुंबराचं झाड उचललं आणि औदुंबराचं झाड भगवान नरसिंहासमोर आणलं आणि माता लक्ष्मीनं भगवान नरसिंहांना राग आलेला आहे, प्रल्हादाला त्रास दिला त्याच्याच बापानं म्हणून, तर आपल्या पतीचे म्हणजे नरसिंहाचे हात माता लक्ष्मीनं धरले आणि औदुंबर नावाचं जे झाड आहे, औदुंबराला येणारं फळ, औदुंबर नावाच्या झाडाला येणारं फळ, त्या फळामध्ये भगवंतानं दुष्टाच्या रक्तानं भिजवलेले नाखाग्र जेव्हा टाकले तेव्हा भगवंताचा राग शांत झाला। म्हणजे औदुंबराचं जे झाड आहे, मराठीमध्ये उंबर म्हणावं तर औदुंबराचा संस्कृत शब्द आहे, ते उंबराचं जे झाड आहे हे शांतीप्रदायक आहे, चित्त स्थिरतादायक आहे। खूप राग जर का येत असेल तर चिडाचिड करायची नाही, रोज सकाळी आंघोळ करायची आणि उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या, राग निश्चित शांत होतो, अशी महिमा आहे। प्रल्हादाला भगवंत म्हटले काहीतरी माग, प्रल्हाद म्हटला मला काही नको, नाही काहीतरी माग रे, नाही काहीच नको, अरे माग काहीतरी, देना हो तो दीजिए प्रभु जन्म जन्म का साथ, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडीन लगे, मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी 2266 अभंगाचा नंबर। मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा, तुका म्हणे आता उदार तू हे मज ठेवी पायी संताची या। अगदी शेवटचा अभंग आहे हा। देवा मला तुमच्या सोबत घेऊन चला, नाही मी तुला सध्या पाताळाचा राजा करतो, वेळ आल्यानंतर तुला घेऊन जाईल, गाने का समय नहीं है। इस कथा में तो एक भजन में हमेशा गाता हूँ, दोपहर की कथा में 4 घंटा मिल जाता है कभी कभी समय। बाके बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा, कुंज बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट न जाए ये दामन तुम्हारा, बड़ी भूल की जो मैं दुनिया में आया, मूल भी खोया और ब्याज भी गवाया, दुनिया में मुझको ना भेजना दोबारा, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा, कधी ना सुटावे रे देवा हात तुझा। हेच प्रल्हादानं मागितलं आणि देवाचे हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतले प्रल्हादाने, भगवंत निघून गेले। इथे प्रल्हादाचा उद्धार भगवंतानं केला। बोलिए नरसिंह नारायण भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय।
आगे करुण पंचाध्यायी का वर्णन किया श्रीमद् भागवत में, अध्याय नंबर 11, 12, 13, 14 और 15। देवर्षि नारद ने वर्णाश्रम धर्म के बारे में कहा। वर्णाश्रम धर्म माने की ब्राह्मण, ब्रह्म जाणे सो ब्राह्मण, ब्राह्मणानं त्रिकाल संध्या करावी, लोकांकडनं यज्ञ करून घ्यावं, लोकांकडनं दान घ्यावं, घेतलेल्या दानाचा प्रतिग्रह काहीतरी द्यावा, असं ब्राह्मणाचे कर्म सांगितले 6। तसे 3 आहे पण ते 6 होतात। क्षत्रियांनी रक्षा करावी आणि वैश्यानं या ठिकाणी व्यवसाय करावा। व्यवसाय करताना वैश्यानं जास्ती लोकांना फसवू नये, जास्ती भेसळ करू नये, डुप्लिकेट धंदा करू नये वैश्यानं, असं शास्त्रामध्ये लिहिलं। आणि बाकीच्या लोकांना समाजामध्ये स्वच्छता ठेवावी असं सांगितलंय। पुढे ब्रह्मचार्याचे धर्म सांगितले। ब्रह्मचारी कळतोय ना? ब्रह्मचारी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करेपर्यंत जो आश्रमात राहिला, ज्यानं भगवे कपडे घातले, असा ब्रह्मचारी। अशा ब्रह्मचार्यानं गुरुच्या आज्ञेनं सगळे कामं करावे। ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे, गुरुमंत्र का बहुत बड़ा महिमा है। अब मुझे कहने को वक्त नहीं है। शास्त्रामध्ये सांगितलं ज्यानं गुरुमंत्र घेतला नाही त्याच्या घरी चहा घेणं सुद्धा दोष सांगितला। तुम्ही गुरुमंत्र घ्यावं म्हणून मी सांगत नाही आहे, बहुत बड़ा दोष है। जिन जिन लोगों ने गुरुमंत्र ले रखे हैं और गुरुमंत्र लेकर के जो कथा कीर्तन सुनते हैं, अधिक से अधिक फलम, नो डाउट उनको ज्यादा फल मिलता है। नवनाथामध्ये ज्या भरतरीनाथाची कथा आली आहे, बायको खरं प्रेम करतं गे पाण्यासाठी स्वतःचे कपडे रक्ताच्या पाण्यात भिजवून बायकोला पाठवले, नाटक केलं, बायकोनं खंजीर खुपसून घेतला, पिंगला मेली। 12 वर्ष पिंगलेच्या चितेमध्ये बसला भरतरीनाथ। गोरक्षनाथानं उपदेश केला भरतरीनाथाला। आणि मग भरतरीनाथ जेव्हा जंगलात गेले तर जंगलात तहान लागली भरतरीनाथाला। भगवान दत्तात्रेयाने एक पाण्याचं सरोवर बनवलं आणि ब्राह्मणाच्या रूपात दत्तात्रेय तिथे बसले। भरतरीनाथाला पाण्याचं कुंड दिसलं, खूप आनंद झाला, लगेच पळत पळत गेले भरतरीनाथ। नवनाथातल्या 27व्या 26व्या अध्यायात कथा असेली। भरतरीनाथ पळत पळत गेला आणि दत्तात्रेयाच्या सरोवरातल्या पाण्याला हात लावू लागला पिण्याकरता। दत्तात्रेय म्हणाले, ए खबरदार, मेरे पानी को हाथ लगाया तो तू निगुरु है, निगुरु, और तूने यदि मेरे जल का स्पर्श किया तो मेरा जल ये सूख जाएगा। एवढा मोठा दोष है निगुरु माणसाचा। जे पानी पीना तो छोड़ो प्यारे, भोजन यदि किया तो बेड़ा गर्क हो जाएगा। सद्गुरु बिना नो है ब्रह्म ज्ञान। माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, म्हणून जाणते ने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, तैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। अध्याय नंबर 1, ओवी नंबर 25, ज्ञानेश्वरी मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्य करू विवेकावरी। अध्याय नंबर 1, पान नंबर 1, ओवी नंबर 22, ज्ञानेश्वरी। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षतीये। अध्याय नंबर 12, ओवी नंबर 1, ज्ञानेश्वरी। विषय व्याळे मिठी दिधलिया दुठी ताठी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। अध्याय नंबर 12, ओवी नंबर 2, ज्ञानेश्वरी। मनोनी आणि काय ओव्या लिहिल्यात ज्ञानेश्वर महाराजांना। तुम्ही गुरुमंत्र घ्यावं म्हणून मी सांगत नाही तुम्हाला। तुमचं जे कोणी असेल श्रद्धा ते तुम्ही गुरुमंत्र घेऊ शकता। आता आम्ही गुरुमंत्र देतो पण इथं द्यायचे म्हणल्यावर सकाळपासून आम्हाला इथे यावं लागेल, म्हणून आम्ही ते सांगितलंच नाही। कारण गावामध्ये भाऊसाहेब पठाडे जो आमचे शिष्य आहेत त्यांनी तिथं येऊन गुरुमंत्र घेतला। कुठे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो आमचा कार्यक्रम असतो जैन नगरीला पिसादेवीला दत्त मंदिरामध्ये। गुरुचे 3 लक्षण आहे। वर्णानाम ब्राह्मणो गुरु, गुरु हे आचार्य ब्राह्मण परिवारातले आश्रम परंपरेतले असावे 1, आचरण शुद्ध असावं गुरुचं 2, आणि ज्ञानाचा सागर असावा गुरु। काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, तुम्ही विचारल्यावर डोकं नाही खाजवलं पाहिजे। ये वर्णा, ये गुरु का लक्षण शास्त्र ने किया है। अन्नासारखं दान नाही, 1, पतीसारखं दैवत नाही। अन्नासारखं दान नाही, पतीसारखं दैवत नाही, मातेसारखं तीर्थ नाही, नामासारखा धर्म नाही, 4, ब्राह्मणासारखं कर्म नाही, सत्यासारखा जप नाही, दयेसारखी श्रद्धा नाही, क्रोधासारखा शत्रू नाही, 8, कामासारखा दोष नाही, लोभासारखा क्षय नाही, आणि पतिव्रतेसारखी पत्नी नाही, 12, आणि या जगामध्ये गुरुपेक्षा कोणी मोठं नाही आणि भगवान श्री कृष्णापेक्षा कोणी मोठं गुरु नाही, 13 आणि 14 गरुड़ पुराणात वर्णन। इसलिए बिना गुरु का कभी रहना नहीं। अब तो देखो हमारे तो वैसे तो मेरे पूज्य गुरुदेव मुरारी बापू, उनके जैसा कौन हो सकता है। पूज्य गुरुदेव मुरारी बापू, उनके जैसा तो कोई ज्ञानी है नहीं अभी इस वक्त संसार में। वो एक कथा में एक जो बोलते हैं बाद में बोलते ही नहीं, एक ही लाइन पर 9 दिन कथा करते हैं एक चौपाई पर। हाँ,
पूज्य गुरुदेव मुरारी बापू, विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज, पूज्य गुरुदेव साखरे महाराज, ऐसे सारे ज्ञानी गुरु असावा, बडा आनंद आ जाएगा। कधी कोणाला गुरुमंत्र घ्यायचे असले तर सांगा, एक दिवस आपल्याला ठेवून तसं करता येईल नियोजन, जर का असलं तुमची इच्छा असली नियोजन तसं करता येईल। इथे गावात येऊन सकाळी थोडेसे नियम कडक आहे आमचे, कशाचे, फक्त गुरुमंत्राचे, बाकीचे काही नाही आहे। मग तुम्ही जप करणं हे गरजेचं आहे। नियम म्हणजे काय की सकाळी स्नान झाल्या गुरुमंत्र घ्यावा आणि गुरुमंत्र घ्यायच्या आधी जेवण झालेलं नसावं, नाही तर ते निष्फल होऊन जातं। चहा घेतलेला चालेल, दूध पिलेलं चालेल, जेवण करू नये, नाश्ता करू नये, फराळाचं चालेल, पण गुरुमंत्र घेतला पाहिजे जरूर। बिना गुरु के ज्ञान ही सफल नहीं होता है। ब्रह्मचार्याचे धर्म सांगितले, चतुर्थाश्रमाचे धर्म सांगितले, संन्यासाचे धर्म सांगितले। संन्यासी माणसानं एका गावामध्ये 1 दिवस मुक्काम करावा आणि नगरामध्ये 5 दिवस मुक्काम करावा, जास्ती ग्रंथ वाचू नये आणि त्यांना शिष्य करू नयेत आणि बहता पाणी चलता साधू मरेपर्यंत काशीमध्ये राहावं, काशीशिवाय त्याला करमू नाही। संन्यासी माणूस जो भगवा कपडा घालतोय म्हटले त्यानं रोज 12,000 मूल मंत्राचा जप करावा। मूल मंत्र म्हणजेच प्रणव, प्रणव म्हणजेच ओम, ओम म्हणजेच एकाक्षर मंत्र किंवा एकाक्षर ब्रह्म किंवा त्याला स्थूल प्रणव असं म्हटलेलं आहे। त्याचा 12,000 जप करावा। त्या संन्याशानं संध्याकाळी भिक्षा मागावी आणि भिक्षा मागितलेल्या अन्नाचं त्यानं जेवण करावं म्हटले संन्याशानं। असे संन्यासाचे धर्म सांगितले आणि पुढे धर्माचे 30 लक्षण सांगितले। देवर्षी नारदानं धर्माचे 30 लक्षण भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये करुण पंचाध्यायीमध्ये पांडवांना सांगितलं। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, धर्म मूल ही भगवान सर्व वेदमयो हरि स्मृतं च तद्विदाराजन् नैनम चात्मा प्रसिद्धती। 7, 11, 7 कळलं का पुढं? 7, 11, 7, 7 म्हणजे स्कंद नंबर 7, भागवताचा स्कंद नंबर 7, 7, 11 स्कंद नंबर 7 अध्याय नंबर 11 आणि श्लोक नंबर 7, 7, 11, 7। नारद वाच, धर्म का मूल तो भगवान ही है बोले, जिसकी स्थापना वेद से है। आणि धर्माचे 30 लक्षण भागवतात, नीट ऐका, धर्माचे 30 लक्षण भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये, भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 11 मध्ये श्लोक नंबर 7, 8, 9, 10, 11 मध्ये देवर्षी नारद हस्तिनापुरामध्ये 5 पांडवांना सांगतात धर्माचे 30 लक्षण भागवतात आणि 30 कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये सांगतायत आणि सूत महाराज नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना सांगतायत। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत धर्माचे 30 लक्षण। सत्य 1 देवर्षी नारद सांगतात, सत्य 1, दया 2, तपश्चर्या 3, पावित्र्य 4, सहनशीलता 5, योग्यायोग्य विचार 6, मनाचा संयम 7, इंद्रियांचा निग्रह 8, अहिंसा 9, ब्रह्मचर्य 10, त्याग 11, स्वाध्याय 12, सरळपणा 13, संतोष 14, समदर्शित्व 15, महात्म्यांची सेवा 16, संसारिक क्रियापासून हळूहळू निवृत्ती 17, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या कर्माचे उलटेच फळ मिळते असा विचार करणे 18, मौन 19, आत्मचिंतन 20, प्राणांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप करणे 21, संत आणि आपला इष्टदेवता यामध्ये आपल्या कुलदेवतेचा भाव ठेवणे 22, संतांचे परमाश्रय भगवान श्रीकृष्ण यांचं श्रवण करणे 23, की कृष्ण भगवंताचं कीर्तन करणे 24, स्मरण करणे 25, सेवा करणे 26, पूजा करणे 27, नमस्कार करणे 28, सख्य आणि दास्य 29 आणि नमस्कार 30। हे धर्माचे 30 लक्षण आहे। आणि कोण पाळीत आहे? याच्यासाठी गुरु इतका ज्ञानी असला पाहिजे म्हटलं। याच्यातले बऱ्याच पाळण्याचे मी प्रयत्न करतो बरं का। निर्वृत्ती सरपंच कुठं गेले? हे धर्माचे 30 लक्षण आहे। असे नम्रन फिम्र किती काही सांगू शकतो मी तुम्हाला। आम्हाला काय तेच काम आहे ना, क्योंकि मैं खेत में नहीं जाता और हल भी नहीं चलाता। मी काही टाइमपास महाराज नाही ना, म्हणजे कसं केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं। फुल टाईम महाराज आहे मी। फुल टाईम म्हणजे पॅन्ट शर्ट सुद्धा घालीत नाही। काही काही महाराज लोक कसं कीर्तन होस्तर कब हे धोतर गितर आणि कीर्तन नसलं की बरमडन, तसं नाही। पूर्ण बाबा, पूर्ण फुल टाइम बाबा। हाँ हे लक्षात घ्या, हे 30 लक्षण धर्माचे आहे। धर्म पर चलो और करो सत्कर्म, ओ धर्म पर चलो और करो सत्कर्म, धर्म पर चलो करो सत्कर्म, हरि बोल। धर्म पर चलो
करो सत्कर्म। हो तुम्हें तार देंगे, तुम्हें तार देंगे तुम्हारे करम। धर्म पर चलो और करो सत्कर्म। धर्म पर चलो और करो सत्कर्म। हरि बोल, जय हो। बड़ी मुश्किलों से ये नर्तन मिला है, बड़ी मुश्किलों से नर्तन मिला। ओ लाख 84 में तू खो गया है। ओ लगा ले तू अपनी, लगा ले तू अपनी हरि से लगन। धर्म पर चलो और करो सत्कर्म। धर्म पर चलो और करो सत्कर्म। चलो और करो सत्कर्म। धर्म पर चलो करो सत्कर्म। करो सत्कर्म, करो सत्कर्म। धर्मावर चला आणि मराठीमध्ये सांगतोय, करा चांगले काम। धर्म पर चलो करो सत्कर्म। 30 लक्षणं पाळणं तर अवघड आहे म्हटले। फक्त धर्मावर चाला म्हणजे जेवढं जेवढं सत्य, दया, जे काय करता येईल म्हटले तुम्हाला तरतील, तुम्हाला तरतील तुमचे चांगले काम। धर्मावर चाला करा चांगले काम। धर्म पर चलो और करो सत्कर्म। 2 अर्थ है शत माने की पूरी जीवन में 100 काम अच्छे कर लो। पूरे काम तो गलत हो सकते हैं हमारे, 100 काम अच्छे कर लो कहा, बस 100 काम अच्छे कर लो और बाकी शत माने कि सत्कर्म करो, सत्य की राह पर चलो। कृष्ण जन्म की ओर चलते हैं। 8वां स्कंद है, 10 मिनट में सभी अवतारों का स्पर्श करते हैं। यहाँ पर 7वें स्कंद को पूर्ण विराम है। श्रीमद्भागवते महापुराणे 7म स्कंदे अध्याय हरये नमः, हरये नमः। उससे पूर्व एक बार थोड़ा भजन करते 5 मिनट, क्योंकि कृष्ण जन्म को आधा घंटे का समय है और आज कोई सोना नहीं चाहिए, इसलिए थोड़ा एक चक्कर लगाते हैं जरूर। हरिद्वार जाके आते। चलो खड़ा होकर के जरा। हो अपनी वाणी में अमृत घोल, हो अपने वाणी में अमृत घोल। हो रसना राधे राधे बोल, हो रसना राधे राधे बोल, हो रसना राधे राधे बोल, हो रसना राधे राधे।
वाणी में अमृत घोल वो रसना राधे राधे बोल वो रसना राधे राधे बोल। हरि बोल, जय हो। राधा जी महारास रचावे, राधा जी महारास रचावे, ओ राधा जी नंदलाल नचावे, राधा जी नंदलाल नचावे, राधा जी महारास रचावे, राधा जी महारास रचावे, राधा जी नंदलाल नचावे, राधा जी नंदलाल नचावे। इस छवि को भर के नयन में अंतर के खोल हो रसना राधे राधे बोल हो रसना राधे राधे बोल। अपनी वाणी में अमृत घोल, अपनी वाणी में अमृत घोल वो रसना राधे राधे बोल वो रसना राधे राधे बोल। श्री राधे बिन राधा नहीं सजे बिहारी, बिन राधा नहीं सजे बिहारी, बिन राधा नहीं मिले बनवारी, बिन राधा नहीं मिले बनवारी, बिन राधा नहीं सजे बिहारी, बिन राधा नहीं मिले बनवारी, बिन राधा नहीं मिले बनवारी। इनके चरण पकड़े लेना दान भटकन नागर डोल हो रसना राधे राधे बोल हो रसना राधे राधे बोल। अपनी वाणी में अमृत घोल, अपनी वाणी में अमृत घोल हो रसना राधे राधे बोल हो रसना राधे राधे बोल।
जरा दोनों हाथ उठा करके, आज भगवान श्री कृष्ण आने वाले हैं। 1 मिनट के लिए किसी का हाथ नीचे नहीं आना चाहिए, बिल्कुल दोनों हाथ उठा करके और मुख से राधे राधे, जय राधे राधे राधे, जय जय श्री राधे। हो अपनी वाणी में अमृत घोल, हो अपनी वाणी में अमृत घोल, हो रसना राधे राधे बोल, हो रसना राधे राधे बोल। राधा जी बरसाने वारी, राधा जी वृषभानु दुलारी, हो दो अक्षर आधार जगत के, ये अक्षर अनमोल, हो रसना राधे। ये भी भजन हमारे पूज्य गुरुदेव का ही लिखा हुआ है, उन्होंने स्वरबद्ध किया है इसको। कई सारे बहुत सरस भजन गायक, उनके जैसा कौन गा सकता है। हमारा तो नसीब है कि हम भारत में जन्म को आ गए और गा पा रहे हैं। लिखा तो कुछ नहीं, अभी अपने को भी लिखना पड़ेगा आगे चल के, और स्वरबद्ध और तालबद्ध करना पड़ेगा। अब ये तो अपन गुरु जी के गा रहे हैं, बड़े बड़े संत महात्माओं के गा रहे हैं। बहुत अच्छा भाव था। 10 मिनट। 8वें स्कंद में गजेंद्र की कथा आई है। आसित गिरिवरो राजम श्रीकुटम इति विश्रुताः, शिरोदेनावृत श्रीमान्यो जना युत मुच्छ्रिताः। गजेंद्र नाम के हाथी की भगवान ने एक ग्राह के मुख से मुक्तता की। ऋतुमान सरोवरामध्ये 1000 वर्षापासून एक मगर बसला होता, त्यानं गजेंद्र हत्तीचा पाय पकडला, त्याचा उद्धार भगवंतानं केला। गजेंद्र नावाचा हत्ती ज्याचा पाय पकडला होता मगरानं, हा मागच्या जन्मातला हत्ती, हा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता। मलय पर्वताच्या गुफेत बसला होता तपश्चर्या करत। रामायणामध्ये जे अगस्ती महाराजांनी अख्खा समुद्र पिऊन टाकला होता एकदाच, वंजळीनीच फक्त असा, आणि लघवी करून सोडून दिलता, ते अगस्ती महाराजांनी याला श्राप दिला की तू संतों का मान नहीं करता। तुम्ही कराव म्हणून मी सांगत नाही, तुम्हाला माहिती है एखादा संत महात्मा जर का घरी नेला तो क्या करना चाहिए। कभी भी संत महात्मा को ये मत कहना नहीं ना महाराज मग घ्या ना, चहा घ्या ना। चहा काय देता, कॅश द्या ना। मैं माझं नहीं सांगत है, संत को किस चीज की आवश्यकता है। देना चाहते तो ऐसा कपड़ा दो। हम हर कथा में अलग पहनते हैं। अब लोग बोलते महाराज जी आप अंतरराष्ट्रीय बन गए, यूट्यूब में एक एक नहीं दिखना चाहिए। खामखा लगता है कि मैंने खामखा खर्चा बढ़ा दिया अपना, बड़ा बन के। अभी जाते तो हर कथा में यजमान लोग देते हैं तो अलग अलग ही पहनना पड़ता है, क्या करें। घर में बहुत सारा आया है तो क्या फिर मालूम नहीं, अब अगले जन्म में कोई गिरगिट बन जाए, कोई चिपकली बन जाए, आदमी बने या न बने, तो फिर जो है उसका इस्तेमाल भी करना चाहिए। इसलिए कहा धने न किम यण्यम ददाति नाश्नुते महत्। यदि आपके पास में धन है तो धन का सदुपयोग होना चाहिए। और धन का क्या होना चाहिए, बात की ओर ध्यान दीजिए। धन खुद को भुगतना आना चाहिए और धन का सदुपयोग होना चाहिए, मानिए धन का दान भी होना चाहिए। कितना दान होना चाहिए, शास्त्र में उसका प्रमाण है। हर 100 रुपए का 10 रुपए भगवान का है। उसका श्लोक है, मैं मन से नहीं कह रहा हूं, स्कंद पुराण में इसका वर्णन है। स्कंद पुराण में माहेश्वर केदार खंड में भगवान शंकर माता पार्वती से कह रहे हैं, न्यायोपरजित वित्तस्य दशमांशेन धीमताः कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रीत्यर्थमेव च। दशांश का बड़ा वर्णन किया गया शास्त्र में कि 10वां हिस्सा भगवान को देवे। मतलब ध्यान दीजिएगा बात की ओर। यदि आप 100 रुपए कमाते हो तो 10 रुपए भगवान का है। यदि 1000 रुपए कमाते हो तो 10वां हिस्सा माने कि 100 रुपए भगवान का है। यदि 10,000 रुपए कमाते हो, 10,000 रुपए कमाते हो ना, तो 1,000 रुपए भगवान का है। 1 लाख रुपए कमाते हो तो 10,000 भगवान का है। 10 लाख कमाते हो तो 1 लाख भगवान का है। 1 करोड़ कमाते हो तो 10 लाख भगवान का है। और 100 करोड़ कमाते हो तो 1 करोड़ भगवान का है। कौन इतना देता है प्यारे। 100 का 10 नहीं दे सकते कोई बात नहीं, लेकिन 2.5 रुपये तो दे सकते हो, 1.25 रुपये तो दे सकते हो। ऐसे कार्यक्रमों को देना चाहिए। मी मागच्या वेळेस पाहिलं मंडप होता, चांगले लोक आरतीला उभा राहायचे ना, आता लोक आरतीला
आवडत नसेल तर ठीक आहे ना, महाराज बांधला ना, तुम्हाला महाराज नाही आवडलं तर माझं काही म्हणून नाही, तुम्ही महाराज बांधला, पण कथा बंद नका करू, वर्गणी देणं बंद करू नका. तुम्हाला असं वाटत असं या बाबाला काहीच येत नाही तर अजिबात बोलू नका, दुसऱ्याला बोलवा, पण कथा नका बंद करू, वर्गणी देणं बंद करू नका. आरतीला सकाळी 5 जण उभा राहिले पाहिजे, संध्याकाळी 5 जण उभा राहिला पाहिजे. आणि काय अवघड आहे, परमार्थाला दिल्यानं माणसाचं कल्याणच होतं. भगवान जब भी देगा छप्पर फाड़ के देगा. काशीखंडामध्ये लिहिलंय, आपण जर का कण भर देवाला दिलं, देव आपल्याला मन भर देतो. इसलिए अच्छी जगह पर दिया जाना चाहिए. अगस्तीवर्ण हा विषय लांबला. इंद्रद्युम्न नावाचा राजा, तुझमे कोई समज नाही है, म्हणजे कशावरनं की घरी आलेल्या साधू संताला पूजा कशी करायची, त्यांचा मान सन्मान कसा करायचा हे ज्याला कळत नाही म्हटले. अगस्ती महाराज म्हणले की मी तुझ्याकडे आलोय, तुला पाणी मागतोय, तू नाटक करतोय तपश्चर्याचं, तू हत्ती होशील. अगस्तीने याला हत्ती व्हायचा श्राप दिला. हाच इंद्रद्युम्न नावाचा हत्ती झाला. गजेंद्र नावाच्या हत्ती तुझा पाय पकडेल ते मगर, आणि मग भगवंताच्या चक्रानं त्या मगराचं शिर जेव्हा भगवंत चिरतील भगवान हरी, तेव्हा तुझा उद्धार होईल. तामस मन्वंतरामध्ये झालेली ही कथा आहे. तो जो मगर होता ज्यानं हत्तीचा पाय पकडला होता, तोही मागच्या जन्मामध्ये हो नावाचा गंधर्व होता. हो नावाचा देवल नावाच्या ऋषीच्या श्रापानं तो मगर झाला होता. दोघांचाही उद्धार भगवंतानं केला. बोले भक्तवत्सल भगवान की जय. समुद्र मंथनाची कथा आली. दुर्वास शापानं इंद्राचे 14 रत्न समुद्रात बुडून गेले. त्याच्याकरता भगवंतानं जगदीश अजिताचा अवतार घेतला, कासवाचा अवतार घेतला, धन्वंतरीचा अवतार घेतला, मोहिनीचा अवतार घेतला. आणि मंद्राचल नावाच्या पर्वत त्याचं या ठिकाणी रवी करण्यात आला. वासुकी सर्पाची दोरी करण्यात आली. मोठमोठाले लताबिली वनस्पती समुद्रात टाकण्यात आले. समुद्र मंथन चालू झालं. पर्वत खाली जाऊ लागला. भगवंतानं कासवाचा अवतार घेतला. कासवाची पाठ टणक असते. पाठीचा जो आधार आहे तो पर्वताला दिला, आणि पर्वत पूर्वतवरती आला, आणि जलचर प्राण्याचं संरक्षण झालं. बोलिये कुर्म कच्छप भगवान की जय. जगदीश अजित भगवान की जय. हलाहल विष निघालं. शंकरानं प्राशन केलं. गळा निळा पडला, नाव पडलं नीलकंठ. नीलकंठेश्वर महादेव की जय. विष पितांना काही थेंब जमिनीवर पडले. त्याचेच विषारी विंचू साप वगैरे झाले. विषारी लता वेली वनस्पती औषधी झाल्या. गाय निघाली, ऋषीनं घेतली, कौस्तुभमणी भगवान विष्णूला दिला. लक्ष्मी निघाली, विष्णूच्या गळ्यात माळ टाकली. 8 अप्सरा निघाल्या, इंद्रानं घेतल्या. 2 झाडं निघाली, पारिजातक कल्पवृक्ष इंद्रानं घेतला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, इंद्रानं घेतला. उच्चश्रवण नावाचा घोडा निघाला, बलीनं घेतला. दारूची घागर निघाली. राक्षसों की मत मारी गई शराब पी करके. दारू घरात आली, लक्ष्मी निघवण गेली. विनोदाचा भाग सोडा. अर्धा अमृत पिणार होते. विष तर शंकरानं पिलं. 3 कलश निघणार होते. विषाचं शंकरानं पिला, दारूचा राक्षसांनी पिला, आणि अमृताचा घेऊन पळून गेले. भगवान मोहिनी बन के आ गए. बोलिए मोहिनी नारायण भगवान की जय. अमृत लेकर के जो आए थे वो धनवंतरी. बोलिए धनवंतरी नारायण भगवान की जय. मोहिनीनं राक्षसांना दारू पाजली आणि देवांना अमृत पाजलं. राहूला कळालं. राहू देवात येऊन बसला. भगवान विष्णूनं चक्रानं राहूचं मुंडकं तोडलं. 1 थेंब गेला होता गळ्यात, त्याचा झाला राहू. 1 थेंब गेला होता धडात, त्याचा झाला केतू. भगवान विष्णूनं जेव्हा चक्रानं यांचे मुंडके उडवलं, तेव्हा 2 रक्ताचे थेंब जमिनीवर पडले. भागवतात वर्णन आहे. आणि ते 2 रक्ताचे थेंब राहूचे जेव्हा जमिनीवर पडले, एका थेंबापासून कांद्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, आणि दुसऱ्या थेंबापासून लसणाच्या झाडाची उत्पत्ती झाली. म्हणून धर्मशास्त्रामध्ये गाईच्या दुधाला विशिष्ट महत्व आहे, आणि लसन कांद्याला विशिष्ट त्याग सांगितलाय. परम वैष्णव जो लसन कांदा कभी खाता, ये उत्पत्ति गंदगी से. प्याज तो बड़ा अच्छा लगता है, भेल रगड़ा पकौड़ी आहा, लेकिन थोड़ा काट के रखना प्याज, और आधा घंटा तक प्याज को काट के रखना. कैसी बास मारता है, बस बास मारता है, आलू बास नहीं मारता. तुम्हाला वाटतं हे डेंजरस सांगितलं. तुम्ही खा, तुम्हाला खायला विरोध नाही, फक्त त्याच्यात वर्णन आलं म्हणून मी सांगितलंय. लक्षात आलं. आयुर्वेदाच्या दृष्टीनं लसण कांदा खाणं महत्वाचं आहे. राक्षसांचं देवाचं युद्ध झालं. बली मारल्या गेला. बलीला जिवंत केलं शुक्राचार्यानं, आणि त्याच बलीला भगवान वामनानं पाताळात घातलं. भगवान वामन बन के आ गए. बोलिए वामन नारायण भगवान की जय. ये वामन जी का अवतार हुआ. आगे भगवान का मत्स्यावतार हुआ. भगवान श्रोतुमिच्छामि हररेद भूत कर्मणा अवतार कथा माद्याया
मायामस्य विबंडनम। भगवान मछली बन के क्यों आ गए? हमने तो सुना है कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, ये मछली बन के क्यों आ गए? जग वेदावर आधारलेलं आहे. प्रलय काळ जवळ आला होता. ब्रह्मदेवाचं तोंड उघडं राहिलं. 7 दिवसावर प्रलय काळ येऊन ठेपला होता. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद बाहेर पडले. ते 4 वेद हैग्रीव नावाच्या राक्षसानं चोरले आणि तो राक्षस लपून बसला. कर्म बंद पडलं जगातलं. देवाला दया आली. द्रविड नावाच्या देशामध्ये एक सत्यव्रत नावाचा राजा पाणी पिऊन तपश्चर्या करत होता. कृतमाला नदीमध्ये त्याच्या हातामध्ये भगवंत मासा होऊन आले आणि म्हटले, राजा इथं मोठाले प्राणी मला खातील, मला तुझ्या घरी घेऊन जा. राजानं त्या माशाला दैवी समजून रांजणात टाकलं, मासा फुगला. ओढ्यात टाकलं, मासा फुगला. विहिरीत टाकलं, मासा फुगला. समुद्रात टाकलं, सगळ्यांना घरी पाठवलं. त्या माशाचा खालचा भाग पाण्यात आहे आणि वरचा भाग आकाशाकडे आहे. माशानं असं तोंड उघडलं. आवाढव्य डॉल्फिन शार्क टाइप जे मासे असतात तसा आकार धारण केला. संध्याकाळची वेळ आहे. घनी बारिश बरसने लगी, बादल मंडराने लगे. उस मछली का मुंह खुल गया आकाश की ओर और उसी मछली के मुख से भगवान नारायण का प्राकट्य हुआ. यही भगवान का मत्स्यावतार हुआ. बोलिए मत्स्य नारायण भगवान की जय. माशाच्या तोंडामध्ये भगवान विष्णूचे पाय आहेत. कमरेपासूनचे पाय माशाच्या तोंडात आणि कमरेपासूनचा सगळा भाग बाहेर. चतुर्भुज रूपात दर्शन. त्या सत्यव्रतन पाहिलं, भगवान इतना डरावना दर्शन क्यों दिया मुझे? रामकृष्ण बन के क्यों नहीं आए? इसी मछली के रूप में मैं आज के 7वें दिन आऊंगा, तुझे ले जाऊंगा और तुझे मैं वैवस्वत मनु बनाऊंगा. 6 मनवंतर झाले, 7वा चालू. या सत्यव्रतालाच भगवंतानं वैवस्वत मनु बनवलं. श्रीमद भागवते महापुराणे अष्टमस्कंधे अध्याय हरये नमः हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणम नवमस्कंदत प्रथमोध्याय. राजोवाच मनवंतराणि सर्वाणि त्वयोक्तानि श्रुतानि मे वीर्यानंत वीर्यस्य हरेस्तत्र कृतानि च. मासा होऊन ज्या सत्यव्रत नावाच्या राजाला 7वं मनवंतर बनवलं. सध्या जे कलियुगात चालू आहे त्याला 10 पुत्र झाले. त्या 10 पुत्रामध्ये एक पुत्र झाला पुष्यरथ. त्याच्या पुत्राचं नाव शर्याती. त्याला एक सुकन्या नावाची कन्या होती. त्या सुकन्याचं लग्न या ठिकाणी चवन ऋषी सोबत झालं. एक मुलगा झाला 10 पैकी नभग. नभगाला 5 पुत्र होते. 5 पुत्रापैकी नाभाग हा गुरुग्रही होता. 4 भावानं बापाची तब्येत बिघडली म्हणून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली. लहान्या भावाला काहीच ठेवलं नाही. बापाची तब्येत खराब आहे म्हणून नाभाग नभगाला भेटायला आला. 4 भाऊ म्हणले, 12 वातारे भाऊ तू गुरुशाळेत कशाला घरी आला ना? आला जरी तर तो ह्या वाट्याला म्हातारं ठेवलंय. 7-12 आमच्या नावावर आहे. कथा आली आहे भागवतात. फक्त मी गावठी भाषेत सांगितलं एवढंच आहे. मग म्हणलं काय हरकत नाही. म्हातारं तर म्हातारं माझ्या वाट्याला. नाभाग नभगाकडे आला. पिताजी आप मेरे हिस्से में हो बेटा. तेरी जिंदगी कैसे कटेगी? मुझे बड़ा दुख है कि तेरे भाइयों ने तुझे धोखा दे दिया. मैं सुकून से नहीं मर पाऊंगा. तो एक काम कर, थोड़ी दूर पर एक अंगिरा नाम के ऋषि आए हैं. उन्होंने एक यज्ञ का आयोजन किया है. षडह षडह जब बोलना होता है तब वो परेशानी में आ जाते हैं, उनको दिक्कत हो जाती है. इदन मिथ्या ही यज्ञेन. ही देवांची 2 दिशवे सुक्ते तू त्यांना शिकव म्हणजे त्यांचा यज्ञ पूर्ण होईल आणि यज्ञामध्ये उरलेलं धनद्रव्य ते तुला देतील. दिलं. काल भैरव आला. काल भैरव म्हटलं, हे धन तुझं नाही, तुझ्या वडिलाला विचार. हो नाहीये, जाऊ दे. तुझ्या बापानं खरा न्याय केला समजून काल भैरवानं त्याला हे धन दिलं. नाभागानं ते धन घेतलं. नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला आणि अंबरीशानं भगवान विष्णूची तपश्चर्या केली आणि अम्बरीश को भगवान ने वो चीज दी थी जो आज तक संसार में किसी को नहीं दी. क्या नाम चीज का? देवानं अशी एक वस्तू दिली होती सरपंच या अम्बरीशाला. सुदर्शन चक्र दिलंय का कोणाला आतापर्यंत? या अम्बरीशाला दिलं. साधन द्वादशीचं व्रत करतो अम्बरीश. दुर्वासा आले छळायला. दुर्वासानं कर्त्या निर्माण केली. चक्र सोडलं. चक्रानं त्या कर्तेचं मस्तिष्क उडवलं. दुर्वास पुढे पळू लागले. चक्र मागे कोणीच वाचवलं नाही. विष्णूकडे गेले. विष्णूची क्षमा मागितली. चक्र जागेवर थांबलं. अम्बरीशाच्या वंशामध्ये योनाश्व नावाचा राजा आला. त्या योनाश्व नावाच्या राजाला पोरगच नव्हतं म्हणून त्यानं गंज लग्न केले. बाबा पोरगच नाही त्याला. लई बायका केला तरी पोरग होईना. मग वसिष्ठ गुरुदेव म्हणले, आता वेगळा प्रकार करू, यज्ञ करू. जंगलामध्ये यज्ञ करण्याकरता आले आणि सगळ्या बायकाच्या हातानं एक एक तांब्या पाण्यानं बरं का यज्ञ कुंडाच्या बाजूला भरून ठेवला. हा आणि यज्ञ झाल्यावर बायकांना ते पाणी प्यायचं आणि बायकांना गर्भवती व्हायचं असा एक विधी सांगितला भागवतात. रात्री राजा लघवीला उठला.
आणि लघवीला उठला आणि झोपाच्या तारात पाणी प्यायचं म्हणून बायकांना जे भरून ठेवलेले कलशे होते का, एका बायकाचा कलश उचलला आणि एका बायकाच्या तांब्यातलंच पाणी पिलं तर काय हरकत नाही, पण वांदे झाले ना, राजा गर्भवती झाला ना. शुक्राचार्य राजा परीक्षितीला सांगतायत ही बिकेम्स प्रेग्नेंट. म्हणजे राण्यात ते पाणी पिऊन गर्भवती होणार होता, ह्योच गर्भवती झाला. बरं झाला तर झाला, हरकत नाही, पण आता अवघड आहे ना, पाळणची समस्या आहे. 9 महिने 9 दिवस झाले. त्या पुत्राला जन्माला कसं यावं कळेना म्हणून ते पुत्र 9 महिने 9 दिवस पोटात राहिलं. आणि पुन्हा 9 महिने 9 दिवस ते पोरग राजाच्या पोटातून उजव्या मांडीत आलं. मांडीत म्हणजे 9 महिने पोटात राहिलं, 9 महिने मांडीत राहिलं. आणि 18 महिन्यानंतर राजाची उजवी मांडी फाडून ते पोरग बाहेर आलं. आणि पोरग रडायला लागलं. का रडायला लागलं? जन्माला आलेल्या पोराला आईच्या दुधाची नितांत आवश्यकता आहे. त्या पोराला आईनं जन्म दिलाच नाही, त्याला 2 कोण पाहिजे. पोरग रडायला लागलं. इंद्र प्रकट झाला. इंद्रानं उजव्या हाताच्या करंगळीतून गाईचं दूध सोडलं आणि इंद्र म्हणाला माधांता, हा मला पिल. त्याचं नाव माधांता पडलं. या भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये तो माधांता झाला. या माधांताच्या वंशामध्ये रोहित नावाचा राजा जन्माला आला. रोहित म्हणजेच राजा हरिश्चंद्राचा पुत्र आहे. राजा हरिश्चंद्राचं सगळं सर्वस्व विश्वामित्रानं घेऊन टाकलं. रोहित राजा झाला. रोहिताच्या वंशामध्ये सगर नावाचा राजा झाला. सगर नावाच्या राजाला 2 बायका सांगितल्या. एकीचं नाव सुमती आणि दुसरीचं नाव केशिनी. एकीला 60,000 पुत्र झाले. त्या 60,000 पुत्राचं नाव बापाच्याच नावावर ठेवलं. सगर राजा, पोरांचं नावही सगरच. आणि एकीचा पुत्र होता, तिचा तो मूर्ख पुत्र होता, त्याचं नाव असमंजस. राजानं यज्ञ करायचं ठरवलं. अश्वमेध यज्ञाकरता घोडा सोडला. घोडा इंद्रानं चोरला आणि भारताच्या शेवटच्या टोकाला पश्चिमेला नेऊन बांधला. सागराच्या तटावर तेव्हा गंगा नव्हती, गंगा सागराला नेऊन बांधला. गुफा आहे तिथे कपिल महामुनीची. सगर पुत्रांना वाटलं कपिल महामुनीनं घोडा चोरला म्हणून तलवार घेऊन मारायला गेले. जागेवर जळून खाक झाले. वाईट वाटलं. पुत्र तर मूर्ख होता. दुसरा राजाच्या दुसऱ्या बायको असमंजस. असमंजस म्हणजे ज्याच्यामध्ये समजच नाही, म्हणजे ज्याला अक्कलच नाही, त्याचं नाव असमंजस. असमंजसाचा पुत्र अंशुमान. स्वर्गाची गंगा आहे ना, वामनाच्या पायातून गेली, ते खाली आणावं लागेल. अंशुमानानं प्रयत्न केला, मेला. अंशुमानाचा पुत्र दिलीप मेला. आणि दिलीपाचा पुत्र भगीरथ. भगीरथानं ती गंगा खाली आणली आणि गंगा सागराला मिळवली संक्रांतीच्या दिवशी. आणि गंगा सागर झालं ते. आणि 60,000 सगर पुत्रांच्या राखेला स्पर्श केला गंगेनं आणि 60,000 सगर पुत्र मुक्त झाले. बोलिये गंगा मात की जय. याच वंशामध्ये पुढे भगीरथाच्या वंशामध्ये इश्वाकू, खटवांग नावाचा राजा, दीर्घबाहू, दीर्घबाहूचा मुलगा रघु, रघुचा अज आणि अजाचा पुत्र दशरथ. 3 राण्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. और भगवान राम जन्माला आले. लक्ष्मण दादा जन्माला आले. एका श्लोकामध्ये रामायण संपवून टाकू आपण, कारण की रामकथा तुम्हाला वेगळी ऐकावी लागेल. मी आता जर का रामकथा सांगितली तर कृष्णाचं राहून जाईल. पूर्ण 7 दिवसाची रामकथा वेगळी आहे. अवधो राम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बाली निग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम मे तद्धि रामन. बोलिए रामचंद्र भगवान की जय. अवध सरकार की जय. राम लला की जय. सरयू मैया की जय. राम जन्मभूमि की जय. प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया. जगमग जगमग दीप जलत है. जय जय श्री रामचंद्र अवध के दुलारे. राम कथा है ये, इसलिए इसको ज्यादा नहीं गा रहे हैं. परशुराम जी का प्राकट्य. बोलिए परशुराम भगवान की जय. सहस्रार्जुनाचा वध केला, 10,000 पुत्राचा वध केला. गाय हिसकून नेली होती म्हणून वडिलांना सांगितलं आईची शिरच्छेद कर केला, भावांचा शिरच्छेद केला, पुन्हा जिवंतही करायला सांगितलं. पुढे ययातीची कथा श्रीमद भागवतामध्ये आली आहे. भरद्वाजाचा वंश आला आणि इथे सूर्यवंशाला पूर्णविराम आहे. चंद्रवंशामध्ये चंद्राचा पुत्र बुध, बुधाचा पुत्र पुरुरवा आणि त्या पुरुरव्याच्या वंशामध्ये ययाती, ययातीचा पुत्र यदू, अनुद्रगुणू पुरु, यदू आणि तुर्वसु, दिवो दास, वृक्ष आणि त्यालाच नाव पडलं यादव. या यादव वंशामध्ये मथुरा नावाचं नगर, त्या मथुरा नावाच्या नगरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक अहुक नावाचा राजा, अहुक नावाच्या राजाला 2 पोरं. मोठा मुलगा देवक, देवकाला 7 मुली, 7 मुलीमध्ये सगळ्यात लहानी मुलगी देवकी, भगवान श्रीकृष्णाची होणारी आई, आणि 5 मुलं भगवान श्रीकृष्णाचे सख्खे मामा. दुसरा मुलगा अहुकाचा उग्रसेन, उग्रसेनाला 9 मुलं, 9 मुलामध्ये सगळ्यात मोठा मुलगा कंस आणि 5
आहुक राजा मरण पावला. आहुकाच्या नंतर देवक राजा झाला, देवकीचे वडील. देवक मरण पावला. देवकाचा सख्खा भाऊ उग्रसेन राजा झाला. उग्रसेनाचा मोठा मुलगा दुष्ट कंस. दुष्ट कंसानं चाणूर मुष्टिकाला हाताशी धरलं आणि उग्रसेनाला बंदी शाळेत टाकलं. स्वतः स्वयंघोषित राजा झाला. यज्ञ यागादी कर्म बंद पाडले. गायींची हत्या होऊ लागली आणि खूप पापकर्म होऊ लागलं. वृष्णी नावाचा देश, वृष्णी नावाच्या देशामध्ये शूरसेन नावाचा राजा, त्याच्या पुत्राचं नाव वसुदेव. वसुदेव हा कंसाचा मित्र आहे. वसुदेवासोबत कंसानं आपल्या सख्यात सुलत बहिणी म्हणजे देवकीच्या 6 बहिणीचे लग्न लावून दिले आणि देवकीचं लग्नही कंसानं कोणासोबत लावलं? वसुदेवासोबतच लावलं. वरतून आकाशवाणी झाली. कंसाच्या दुष्टतेला कंटाळून सगळेजण ब्रह्मदेव, शंकर, पृथ्वी, इंद्र कृष्णाकडे गेले. भगवान श्री कृष्णाने सांगितलं, मैं और बलराम जी देवकी वसुदेव के पुत्र बन के आएंगे, दुष्ट कंस का वध करेंगे, धर्म की पुनः स्थापना करेंगे, आप चिंता मत करो, हम यादव वंशी बन के आएंगे, आप चिंता मत करो. इकडे कंस नाचू लागला, आज मेरे बहन की शादी है, आज मेरे बहन की शादी है, अरे लगता है जैसे सारे संसार की शादी है, आज मेरे बहन की शादी है. अपने चचेरे बहन के शादी में कंस ने बड़ी शराब पी और खूब नाचने लगा, बड़ा आनंद मनाने लगा. ऊपर से आकाशवाणी हुई, अबे मूर्ख कंस, तुझे इतनी भी तुझे अकल नहीं और इतना भी तुझे ख्याल नहीं कि तू जिस तेरे बहन के शादी में नाच रहा है, इसका 8वां पुत्र तेरे वध का कारण बनेगा. हातामध्ये शस्त्र घेतलं, देवकीला मारण्याकरता गेला. वसुदेवानं हात धरला, ये क्या करते हो साले साहब, मैं तो आपका मित्र हूं, आप मुझे और मेरे पत्नी को मार रहे हैं, मुझे इससे डर नहीं लगता, लेकिन आपके हाथ से स्त्री की हत्या नहीं होनी चाहिए. क्या दिक्कत है? 8वां पुत्र मारने वाला है ना, मैं आपका मित्र, आपका जीजाजी वसुदेव आपको वचन देता हूं कि 8 से पहले जो 7 पुत्र होंगे वो भी, और ये 8वां भी एक के पीछे एक मैं आपके पास ला करके दूंगा. वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलं कंसाने. वसुदेव देवकीला दुष्ट कंसानं कारागृहात टाकलं. 6 मुलं एकामागे एक वसुदेव देवकीला जे झाले कारागृहामध्ये, ते दुष्ट कंसानं देवकीच्या मांडीवर झोपलेला मुलगा प्रत्येक वेळेस असा हिसकून घेतला आणि हिसकून घेऊन त्याला गरागरा फिरवलं आणि आकाशाकडे भिरकवलं. आकाशाकडे फेकलेला तो मुलगा खाली जमिनीवर येऊन आपटला. असे 6 मुलं एकामागे एक दुष्ट कंसानं वसुदेव देवकीच्या कारागृहात मारले. 7व्यांदा शेषाप्रती बोली लक्ष्मीचा तोवर अभंग सांगायला वेळ नाही, खूप मोठा अभंग नामदेव महाराजाचा. देवकी उदरी राहावे जाऊनी मायेसी, योग मागून पाठवितो योग माया तुझं काढीला तेथून घालील नेऊन गोकुळासी, शेष म्हणे मज श्रम झाले फार, सेविले अरण तुम्हा सवे, मागेले अवतार झालो लक्ष्मण, या लागी अवतार मी न घ्यायची, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, आता तुम्ही मोठे बळीराम दादा. शेष नावाच्या नागाला 7व्यांदा देवकीच्या उदरात पाठवलं. 6 मुलं मारून टाकले. 7व्यांदा बळीराम देवकीचा मुलगा होऊन आला. 7 महिन्याचा गर्भ वाढला. बळीराम दादालाही मारून टाकू नये कोणी, कंसानी, म्हणून योग माया रचली भगवान कृष्णानं. आणि भगवान श्रीकृष्णानं स्वतः जन्म घ्यायच्या आधी 7वा गर्भ जो देवकीच्या उदरेत वाढत होता मथुरेच्या कारागृहात, बळीरामाचा गर्भ योगमायेनं काढला. नीट ऐका, काढला. आणि योगमायेनं काढून काय केलं, मथुरेपासून 10 किलोमीटर वृंदावन आहे आणि 14 किलोमीटर गोकुळ आहे. वृंदावनाहून 4 किलोमीटर गोकुळ आहे. गोकुळाचे सरपंच नंद बाबा आहेत. नंद बाबाची बायको यशोदा माई आहे. यशोदाची मैत्रीण रोहिणी आहे. यशोदेच्या आश्रयानं रोहिणी कुठे राहते आहे? नंद बाबाच्या वाड्यात गोकुळात राहते. रोहिणी कोण आहे? वसुदेवाची बायको आहे. किती नंबरची? 17 नंबरची. आणि देवकी 18 नंबरची बायको आहे. वसुदेव बाबाला भागवतात टोटल 18 बायका सांगितल्या. 18 नंबरची बायको देवकी भगवान श्री कृष्णाची आहे. 17 नंबरची बायको रोहिणी बळीरामाची आहे. देवकी सोबत वसुदेव बाबा बंदी शाळेमध्ये आहेत, म्हणून रोहिणी माता कुठे राहते? यशोदे सोबत राहते. 6 मुलं जे मारून टाकले कंसानं, दुष्ट कंसानं, माता देवकीचे 7वा वाचाबा. म्हणून भगवान श्रीकृष्णानं एकाएकी वसुदेव देवकीला न कळत योग मायेनं बळीराम दादाचा 7 महिन्याचा गर्भ देवकीच्या उदरातून काढला मथुरेच्या कारागृहातून. आणि मथुरेपासून 14 किलोमीटर दूर जे गोकुळ नावाचं गाव आहे, गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यात रोहिणी जी राहते आहे, वसुदेव बाबाची बायको, वसुदेवाचीच बायको रोहिणी तिच्या उदरात नेऊन घातला. कानोकान कोणाला खबर नाही. पण आता इकडं सेवकानं पाहिलं, सकाळी 6 मुलं कंसानं मारून टाकले आणि 7वा गर्भ त्यांना एकदम दिसेना.
आणि आपण जर का महाराजाला जाऊन सांगितलं की गर्भ दिसान झाला, तुम्ही काय झोपत होते का काय? आपल्या मुंड्या उडून टाकीन कंस. आता आपल्याला जर का वाचायचं असेल तर काहीतरी बोंब उठवू. मग जिवंत राहण्याकरता या सेवकानं बोंब उठवली. यांनाही कळलं एकाएकी गर्भ कसा गायब झाला. मग यांनी बोंब उठवली. कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंस के डर से गर्भ लुप्त हो गया. असं महाराजाला समज. महाराजाला बी खरं वाटन बुवा महाराज गर्भ तुम्हाला घाबरून पळून गेला. सगळे सेवक कंसाकडे आले. महाराज हमको माफ करो, आपने 6 बच्चे मार दिए माँ देवकी के, लेकिन वो 7वां गर्भ आपको डर गया. क्यों? कंस के डर से गर्भ लुप्त हो गया. क्यों? गर्भ पोटात दे. पोटात म्हणला नको रे बाबा, मामा जन्माला जेव देत नाही. मामा तर जावई करून घेत असतोय, पोरगी देत असतोय, पण मामा आईचं दूध सुद्धा पिऊ देत नाही. मांडीवर झोपल्या झोपल्या पायाला ओढून घेतो, घराघरा फिरून आपटून मारून टाकतो. म्हणून गर्भ हापकला आणि गेला पळून. कंसालाही खरं वाटलं ते. क्यों? मेरे को डर के गर्भ भी. आता तो गेला नव्हता, तो गर्भ तिकडे देवकीच्या उदरातून. हे बळीरामाचं एकमेव उदाहरण असं आहे जगामध्ये. पहा, आपण आपल्या लक्षात येईल. या बळीरामाला 7 महिने जन्म कोणी दिलाय? 7 महिने हा देवकीचा पुत्र आहे आणि 2 महिने 9 दिवस रोहिणीचा पुत्र आहे. एका पोराला 2 आईंनी जन्म दिला. बडा अनूठा उदाहरण हमारे बलराम का. रोहिणीच्या उदरामध्ये जेव्हा बळीराम गेला सकाळी, गोकुळामध्ये एक नियम आहे, सकाळीच घागर घेऊन पाण्याला जायचं. हिचा एकदम गर्भ 7 महिन्याचं दिसलं, लोक खपलं काढायला पक्के असतात बरं का. लोक दुःखात साथ देत नाही, पण काही भांडणं लागले लोक खिडकीतून पाय, गच्चीवर पाय, इकडून पाय. सोडवायला कोणी जात नाही, पण पाहिलं इकडं चांगलं आहे खेड्यात. आमच्या तिकडं गच्चीवरून पाहतात लोक, खिडक्यातून पाहतात, शटर मधून पाहतात, पण सोडवायला कोणी जात नाही. म्हणजे खपल्या काढायला पक्के असतात बोल. रोहिणीचा जेव्हा गर्भ पाहिला 7 महिन्याचा, लोकांनी लगेच निंदा चालू केली ना. गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत त्यांना गोपांगणा म्हटलंय, आणि वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत त्यांना ब्रिजांगणा म्हटलंय. ए करमजली, ऐ मुजली, ऐ पापिनी, ऐ डाकिनी, असं म्हणायला लागले तिला ते गोकुळातले लोक. तुझे शर्म नहीं आती क्या? हमने तो सुना है कि तेरा पति वसुदेव तेरी सौतन देवकी के साथ में कारागृह में बंद पड़ा है कंस की मथुरा में, और तेरा पति बहुत वर्ष हो गई यहाँ पर आया नहीं, तो तू ऐसी अचानक गर्भवती कैसे बन गई? किसका पुत्र है पेट में? बोल जल्दी से. ऊपर से आकाशवाणी हुई, है लोगों, ए गोकुलवासियों, निंदा मत करो. रोहिणी माता कल भी पवित्र थी, आज भी पवित्र है, और माता रोहिणी के कोक में साक्षात वसुदेव का ही अंश पड़ रहा है, और साक्षात शेष नारायण संकर्षल बलराम जन्म लेने वाले हैं. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. लोकांनी निंदा बंद केली, वरतून आकाशवाणी झाली ना. 2 महिने 9 दिवस झाले बळीरामाचा जन्म झाला. अब भगवान श्री कृष्ण का समय. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः राधण्यामचोव वंशाणां चरितं परमाद्भुतम्. 22 अवतारापैकी भगवान श्रीकृष्णाचा 8वा अवतार. 8 वर्षाचं वय, श्रावणाचा महिना, कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र, वसु नावाची तिथी, आणि योगायोगानं वार कोणता होता? बुधवार होता. आज बुधवारच आहे. बुधवारी भगवान कृष्ण जन्माला आले, वार बुधवार आहे. वेळ रात्रीची 12 वाजेची आहे. राम जन्माला आले, वार रविवार आहे. कृष्ण जन्माला आले, वय 8 वर्षाचं आहे. राम जन्माला आले, वय 18 वर्षाचं आहे. वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली असर रक्षपाळ. नंद बाबा आणि यशोदेची मुलगी होऊन मायेला आज्ञा दिली की माये तू तिकडे यशोदा आणि नंदाची मुलगी होऊन जन्माला ये, मी इकडे कृष्ण होऊन जन्माला येतो. माझे वसुदेव बाबा मला टोपलीत ठेवून मथुरेतून गोकुळाला आणून घालतील आणि तुला गोकुळाहून इकडे आणतील. तेव्हा कानोकान कोणाला खबर नाही. यशोदा गर्भवती आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता यशोदेनं पोरीला जन्म दिला, आणि बाळंतीनं ती पोरगी ज्या बाळंतीन करणाऱ्या होत्या ती पोरगी त्यांनी पाळण्यात टाकली. पण कृष्णाच्या योगमायेनं पोरग एका पोरगी हे पाहायच्या आधीच त्यांना झोप आली, कारण पोरापोरीची बदलाबदली करायची होती ना. हातामध्ये अक्षत घ्या. इकडे 12 वाजता, रात के 12 बजे है, वसुदेव देव की माँ जगे हैं मथुरा की कारागृह में. जन्माष्टमी का दिन है, समय रात का 12 बजे का है, कृष्ण पक्ष है, वार बुधवार है, वसुनाम की तिथि है. वृंदावन में तो भाद्रपद मास है, लेकिन हमारे वारकरी संत श्रावण का मास कहते हैं. श्रावण का महीना है, समय रात का 12 बजे का है, रोहिणी नक्षत्र. वसुदेव देव की छोड़ करके सब सो गए हैं, कंस भी सो गए. भगवान ने माया रच डाली है, और देखते ही देखते ये भागवत का मुख्य आकर्षण, भागवत का मुख्य विषय, भागवत के प्राणाधार, गोपियों के प्राणधन, गोपियों के प्राण सखा, यशोदा माँ के लड्डू गोपाल.
8 साल की आयु में जन्माष्टमी के दिन रात में 12 बजे वसुदेव और देवकी के 8वें पुत्र बनकर के जन्मे हैं। वैसे तो भगवान जन्म नहीं लेता, भगवान का प्राकट्य होता है, लेकिन माँ का पुत्र भी होकर के दिखा देता है, माने कि गर्भ का प्रादुर्भाव करता है। भगवान कृष्ण का प्राकट्य हुआ। सभी लोग चावल डालेंगे। बोले वृंदावन बिहारी लाल की जय, बाल कृष्ण लाल की जय, गोपाल कृष्ण भगवान। 8 वर्षाचा भगवान श्री कृष्ण आला। अरे लाला, तू ऐसे आया है, तुझे मेरा पुत्र कौन बोलेगा? फिर मैं छोटा होता हूँ, आई मी लहान होतो, लहान झाल्यावर तू मला दूध पाच आणि बाबा तुम्ही ती टोपली उचला, त्या टोपलीत मला ठेवा, आपोआप कारागृहाचे द्वार उघडतील, त्या कारागृहाच्या द्वारातून तुम्ही मला यमुना नदीचं लंघन करा, यमुना नदीत प्रवेश करा आणि इथून 14 किलोमीटर दूर गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यात यशोदेच्या महालात तिच्या पाळण्यात ठेवा, तिथलची पोरगी इथं घेऊन या। कृष्ण लहान झाले, देवकी दूध पाजते आहे। सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग जेठी, भीती वाटली देवकीला, जरी कंसाची कळेल तो माझ्या बाळाशी मारेल, जसे 6 पुत्र मारले तसं हा नाही गेला पाहिजे। वसुदेव बाबा देवकीच्या हातापायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या, कारागृहाचे द्वार उघडले आणि नंद आणायचं आहे त्यांना दम्मा दम्मानं, डोक्यावर टोपली घेऊन, उस झाकी के दर्शन करेंगे, बीच में से आएंगे वसुदेव बाबा, सर पर टोकरी धर करके दमदम से चलना है, आ जाइए घर से वसुदेव बाबा, यमुना नदी ने आपको जाने के लिए रास्ता दिया है। डोक्यावर टोपली आहे, पूल नाही, यमुना नदीचा प्रवेश आहे। डोक्यावर टोपली ठेवून बालकृष्णाला टोपलीत घेतलं, यमुना नदीत प्रवेश केला वसुदेवानं। पाणी गुडघ्यापर्यंत आहे, कमरेपर्यंत आलं, नाकात जाऊ लागलं। कृष्णाच्या दर्शनाला यमुना येत होती, उजव्या पायाचा स्पर्श केला यमुनेला, तुम्ही जसा रस्ता दिला ना, कोल्डी फटक झाली यमुना मधातून, एक भागीकडे आणि एक भागीकडे जाऊ लागले। पुन्हा पाऊस येऊ लागला, शेषानं फन धारण केला। आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा। म्हणा सर्वजण जय हो। स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, सरकार बाकीचे जब से जन्मे कन्हैया करा माधु, कन्हैया करा माधु गई।
जेल के ताले वही क्या बात हो गई, खुल गए जेल के ताले वही क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। जन्म लिए काना द्वापर का था जमाना, गाना को फिर लगाना कंस का जुल्म उठाना, उस रात का ईश्वर अंतर था, उस कंस को मारने का डर था। बादल छाए उड़ाए बरसात हो गई, बादल छाए उड़ाए बरसात हो गई, जब से जन्मे करामात हो गई, लाल सारी जबात हो गई, लाल सारी जबात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई। यशोदेच्या महलामध्ये पाळण्यात ठेवलं आणि पाळण्यातली मुलगी उचलली आणि ती टोपलीत ठेवली. त्या मुलीला वसुदेव बाबा मथुरेत घेऊन आले. कंसाला कळालं, 6 मी मारले, 7वा माझ्या धाकणं जिरलं, पण तो बळीराम दादा झाला होता गोकुळातच, रोहिणीचा मुलगा. आणि 8वीला मी मारतो, ही मुलगी झाली. देवकीनं सांगितलं, दादा आकाशवाणी झाली होती, तुला मारणारा मुलगा आहे रे, मारू नको रे, ही मुलगी आहे. दुष्ट कंसानं ऐकलं नाही. दुष्ट कंसानं वसुदेवानं जी यशोदेची मुलगी उचलून आणली गोकुळातून, मुलगा नेऊन ठेवलाय कृष्ण तिकडे, माहिती नाही कंसाला. त्या मुलीला दुष्ट कंसानं पायाला धरलं, गरागरा फिरवलं, आकाशाकडे फेकलं. ती मुलगी खाली आली नाही. वो माँ विंध्यवासिनी देवी बन गई, शेर पर बैठी है, 8 भुजाएं है, और हंसने लगी और कहने लगी, अरे मूर्ख कंस, तेरा शत्रु कृष्ण तो गोकुल में पल रहा है, मैं तो उसने भेजी हुई माया हूँ रे. कंस को चक्कर आई और कंस नीचे गिर गए. ये मुकुट वगैरह बराबर है भगवान का कि टेढ़ा है? बराबर है क्या? वैसे तो टेढ़ा ही होता है थोड़ा. तेरी बाकी अदा ने वो सावरे हमें तेरा दीवाना बना दे, ऐसा एक भजन है वृंदावन में, इसलिए. अब खड़े होकर के नंदोत्सव होगा. 5 दिन की आयु हुई भगवान की. भगवान की नाली गिर गई, नाल टूटून पडली. गोकुल का नियम है, सभी लोग 4 बजे उठते हैं. गोकुल के मुखिया है नंद बाबा. 9 लाख गाय है. सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची असं कोणी प्रश्न विचारला त्याचं यथार्थ उत्तर आहे नंद बाबा. 9 लाख गायी आहे. गायींना प्रदक्षिणा मारली, गायीच्या चरणाची धूळ गंध म्हणून डोक्याला लावली, भव्य मंडप दिला, कुलगुरू गर्गाचार्यांना बोलवलं, 2 लाख गायींचं दान दिलं. तीळ आणि गुळ यांचे 7 पर्वत बनवून त्यांचे एकत्रित पर्वत बनवले. तीळ आणि गुळाचं मिश्रण एकत्रित करून ब्राह्मणाला दान दिलं, सोन्याची दक्षिणा दान दिली आणि खूप लोकांना दक्षिणा दिली. म्हणून आज कृष्णाचा जन्म झाला म्हणून बधाई दिल्या जात असते. खड़े नहीं रहना है, भगवान का जन्म हो गया, सबको पावली फुगड़ी खेलना है, कृष्ण का जन्म हुआ है, कृष्ण आया है, कृष्ण. मराठी भजन म्हणायचं है का एकदा? हाँ ठीक है, एक मराठी गाएंगे पहले अपन, उसके बाद में तुम हिंदी चालू होना है अपना यूपी एमपी का. हो किती 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 सांगू मी, सांगू कुणा आला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. कन्हैया आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. कन्हैया आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. कन्हैया आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. कन्हैया आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला.
आनंद भयो जय कन्हैया लाल गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय है गोपाल की जय कन्हैया लाल की जय है गोपाल की जय आनंद भयो जय लाल जय आनंद भयो जय लाल की श्यामा श्याम की जय लाडली लाल की जय युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महाराण गोपोगे गोपाल नंदा की लाल की जय आज भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला नंदोत्सव साजरा करण्यात आला नंद बाबांना सर्वांना सुलबंद अवतान दिलं 5 दिवस भगवान श्री कृष्णाचा जो जन्मोत्सव साजरा केला नंद बाबांनी त्याला भागवतामध्ये नंदोत्सव असं म्हटलेलं आहे कृष्ण जन्मोत्सव नाही 6 दिवसाचं वय झालं भगवान श्री कृष्णाचं कंसानं मारण्याकरता पुतना नावाची राक्षसी पाठवली की कंसेन प्रहिता घोराः पूतना बालघातिनी शिशुसंचार निगरन्ति पुराग्राम व्रजादिषु पुतना मौसी का उद्धार भगवान ने कर दिया 10व्या दिवशी शक्तासुर नावाचा राक्षस गाड्याच्या रूपामध्ये आला त्याचाही उद्धार केला भगवंतानं तृणावर्त नावाचा राक्षस 12व्या दिवशी पाठवला भगवान श्री कृष्णाचं वय 12 दिवसाचं आहे त्याचाही उद्धार केला 20 दिवसाचं वय झालं भगवान श्री कृष्णाचं महाबळ नावाचा राक्षस पाठवला ब्राह्मणाच्या रूपात आला खोटं भविष्य सांगायला लागला मारा पुढे भूतही पळतात घरातला वाटा आला परवंटा म्हणजे हे सगळे आले आणि त्याला डब्बा आला आणि त्याचा मार बसू लागला जानबे तुटले पंचांग फाटले पूर्ण नग्न होऊन तो महाबळ नावाचा राक्षस पळू लागला भगवान श्री कृष्णाचं वय 70 दिवसाचं झालं 2 महीना 10 दिन और नंद बाबा के 2 सगे बहनी थी उनका नाम था नंदा और सुनंदा त्या नाव ठेवत असतात ना आत्या मुलाचं ये लाला अभी बचपन से ही बड़ी अनूठी हरकतें करता इसका नाम कृष्ण रखना चाहिए म्हणून भगवान श्री कृष्णाला 2 महिने 10 दिवसाचं झाल्यावर 70 दिवसाचं झाल्यावर गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदा रोहिणी सगळे आहेत नंदबाबाचा सख्खा भाऊ सांगितला उपनंद आहे 2 सख्या बहिणी नंदा सुनंदा त्या नंदा सुनंदा आत्यांनी भगवान श्री कृष्णाला पाळण्यात ठेवलं आणि नामकरण संस्कार सोहळा इसको झूलन गीत बोलते हैं वृंदावन में झूलन महामहोत्सव 1 महीना चलता बोलिए झूलेलाल की जय राधा कृष्ण लाल की जय 3 महीने की आयु हुई भगवान की नामकरण संस्कार किया गया नाम रखा गया कृष्ण 6 महीने की आयु हुई 9 महीने की आयु हुई घुटने के बल रेंगने लगे 1 साल की आयु हुई दीवार को पकड़ करके मिट्टी खाने लगे बड़ा नटखट है किसन कन्हैया क्या करे जसोदा मैया मैया रे क्या करे जसोदा मैया गा नहीं रहे मैंने पहले ही बोला क्योंकि 10 मिनट पे तो पूरा 56 भोग के पास हम जा रहे हैं 1.5 साल की आयु हुई चलो 2 साल की आयु हुई 2.5 साल की आयु हुई और भगवान ने एक मंडल बना लिया हाँ लगाओ सबको थोड़ा थोड़ा गाल को आदमी आदमी को और माता बहने गाल को लगाओ माखन चोरी लीला करने लग गए भगवान नाम गिर गया माखन चोर बोलिए माखन चोर भगवान की जय लावा लावा सगळ्याला लावा माखन चोर मंडल एक एक लावायचं अरे ये भगवान की लीला है भैया कहाँ पे मिलेगा लगाओ 2.5 साल से आयु लेकर के 5 साल तक भगवान ने सबको बहुत छाछ पिलाया दही खिलाया दूध खिलाया जिन ग्वाल वालों के घर पे एक ही गाय थी और गाय का दूध बेच करके ही घर में खाना आता था ऐसे ग्वाल वालों के लिए भगवान ने माखन चोर मंडल की स्थापना की नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर
दौड़ो दौड़ो कान्हा भागा जाए, पकड़ो पकड़ो दौड़ो दौड़ो कान्हा भागा जाए। कभी गिरज में कभी कुंज में हाथ कभी न आए, कभी गिरज में कभी कुंज में हाथ। हाँ गोकुल की गलियों में नच गया शोर, नच गया शोर, माखन खा गयो माखन चोर, माखन खा गयो माखन चोर। श्री राधे हरि बोल। सखाओं की टोली खड़ी, माखन चुराने की आदत पड़ी। सामने सखाओं की टोली खड़ी, माखन चुराने की आदत पड़ी। हाँ सामने सखाओं की टोली खड़ी, माखन चुराने की आदत पड़ी। सामने सखाओं की टोली खड़ी, माखन चुराने की आदत पड़ी। हाँ कुछ मत कुयाओं में माखन भरो, कुछ मत कुयाओं में माखन भरो, आंगन में माखन पकड़ो पकड़ो। बोलिए माखन चोर भगवान की जय। रात शाम सपने में आयो, दैया पी गयो सर सर। ऐसे बहुत सारे माखन के भजन हैं और बहुत आपने जानते हैं, बहुत दही दूध की चोरियां लीलाएं की। माता तंग आ गई, गोपिया तंग आ गई, स्कूल में जाना चाहिए लाला ने। अब कौन सी स्कूल थी? छोटी 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 गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे ग्वाल। छोटो सो नन्नो सो प्यारो सो मेरो मदन गोपाल, प्यारो सो मेरो मदन गोपाल। छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। आगे आगे गैया पीछे पीछे बाल, आगे आगे गैया पीछे पीछे बाल, आगे आगे गैया पीछे पीछे बाल, आगे आगे गैया पीछे पीछे बाल। बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी 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 गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल। छोटो सो नन्नो सो प्यारो सो मेरो प्यारो सो मेरो मदन गोपाल। 56 लोग ये बोलिए। हाँ हाँ 5 साल की आयु में भगवान श्री कृष्ण 9 लाख गोपों को लेकर के 9 लाख, हर गोप की एक एक गैया लेकर के 9 लाख गोकुल से वृंदावन जाने लगे। 9 लाख गायों को चारने लगे। अघासुर का वध किया जो अजगर के रूप में कंस ने भेजा था भगवान ने, और बगुले का वध किया जो बगुले के रूप में बकासुर आया था। धेनुकासुर का वध जो गधे के रूप में आया था। घोड़े के रूप में केसी आया था, उसका भी संहार भगवान ने किया। अरिष्टासुर जो बैल के रूप में आया था, उसका भी संहार किया। कालिया का उद्धार भगवान ने किया। ब्राह्मण पत्नियों पर अनुग्रह किया। वारकरी संप्रदाय में दही लाही बोलते हैं, उसका काला भगवान ने किया। और 56 भोग का कार्यक्रम भगवान ने किया।
वही चाले 56 भोग और चल रहे सीधा आरती में। 56 भोग। भगवान श्री कृष्णाचं वय आहे 7 वर्षाचं। नंद बाबा गोकुळाचे अध्यक्ष आहेत। आज ठाकुर जी का जन्म हुआ है। सूचना भूल जाती थी, बात की ओर ध्यान देना। आज ठाकुर जी का जन्म हुआ है, कल ठाकुर जी की शादी होगी। कल भी कपड़ा बदलेगा, कल शेरवानी पहनाएंगे इनको। और तुलसी मैया और कृष्ण, महाराष्ट्र में विशिष्ट विवाह महामहोत्सव मनाया जाता है। बीच में अंतरपाठ पकड़ा जाएगा। अंतरपाठ धरून एक जणाला मान देतो मी, एक जण व्हा देवाचे आई वडील आणि एक जण व्हा तुळशीचे आई वडील। बिलकुल फ्री, कुठलीच फीस नाही आई वडील होण्याची बरं का। कारण की लग्न जमवण्यामध्ये खूप खर्च लागतो, तुम्हाला माहिती है। भगवान का माता पिता बनने का सौभाग्य और तुलसी स्वरूपा माँ रुक्मिणी का, रुक्मिणी मंगल की कथा। हेरी सखी मंगल गवरी, धरती अंबर सजावोरी, आज उतरी है मेरे सीने में। चौक पुरावो, माटी रंगावो, आज मेरे पिया घर आए, आज मेरे पिया घर आए, आज मेरे पिया। कल इनसे सुनाएंगे आपको इस भजन को। आज समय का बड़ा अभाव है, बहुत ज्यादा गाना था लेकिन भावनाओं में बह गए। उद्या राधा कृष्णाचं लग्न लागेल। सगळे वराती वाले सादर आमंत्रित आहात। पत्रिकेवर लिहिल्या जातं आहेर स्वीकारल्या जात नाही, पण इथे आहेर स्वीकारल्या जातात। आणि आहेर दुसरं काही नाही, फक्त कॅशच घेतो आम्ही बरं का। द्यायचं असेल तर बळजबरी नाही, दुसरं काही आणायचं नाही। कारण की सांगितलं दान असं दिल्या गेलं पाहिजे जे आम्ही वापरू। तुम्ही दान आणताल ते जर का आम्ही वापरलं नाही तर तुम्हाला त्याचा द्यायचा फायदा होणार। 1 रुपया भी यदि आप देते हो किसी महात्मा किसी संत को, आणि तुम्ही 100 रुपये जरी वर्गणीला दिले, उदाहरणार्थ 200 दिले 500 दिले, तर ती इथे कामात येणार आहे, भंडारा होणार आहे। म्हणजे दिलेल्या दानाचा उपयोग झाला पाहिजे। जे दान वापरल्या जात नाही, दिल्यानंतर त्याचा उपयोग होत नसतो। म्हणून उद्या कन्यादान घेऊन येऊ शकता आणि पंगत होणारच आहे ना, पंगत होणारच आहे, त्याची सूचना तुम्हाला भेटेल। असं काही नंद बाबा या अध्यक्ष आहेत गोकुळाचे। वर्गणी काहीतरी म्हणत होते। कृष्ण म्हणलं कशाची वर्गणी? म्हणले दरवर्षी आपल्या बापदाद्याची परंपरा आहे, आपण दरवर्षी गोकुळातले लोक इंद्राचा यज्ञ करतो। म्हटले कशा करता? इंद्र आपल्याला पाऊस देतो। म्हटले इंद्र काही देत नाही, मुझे तो लगता है इंद्र का यज्ञ कैंसिल होना चाहिए। और गिरिराज गोवर्धन पर्वत 30 किलोमीटर है वृंदावनहून, आणि गोकुळहून 34 किलोमीटर आहे। हाँ गोवर्धन, गिरिराज गोवर्धन पर हमारी गाय बैले चरते हैं, वहां पर हम करेंगे गोवर्धन की पूजा करेंगे। आता नंद बाबाला वाटलं लहान पोराचं जर का मी ऐकलं तर लोक मला याड्यात काढतील की काय तुम्ही पोराचं ऐकता। नाही म्हटले बा, तुझं नाही ऐकणार, गोवर्धनाची पूजा नाही करणार। कृष्णाला राग आला, 3 दिवस जेवण नाही केलं कृष्णानं। हो तोरे सब संकट मिट जावे, तू पूजा कर गोवर्धन की। यशोदा माँ ने भोजन की थाली परोसी और लाला खाना खा ले। नहीं माँ, कन्हैया करे हो तो हे नंद लाला मिल जावे, तू पूजा कर गोवर्धन की। मैं तुझे मिल जाऊं ऐसा यदि तुझे लगता है तो पिताजी को समझाओ ना माँ कि गिरिराज गोवर्धन की पूजा करेंगे। कृष्ण की बात सुनकर के माँ यशोदा बड़ी गुस्सा हुई और नंद को कहा तुमच्या पुढे कोण जातंय, तुम्हीच अध्यक्ष आहे, बाकीच्याला काय कळतंय? अहो चला गोवर्धनाची पूजा करू, पोरग म्हणताय तर, आणि करा इंद्राची पूजा कैंसल। नंद बाबा ने कहा हमारे लाला का कहना है इस बार हम गिरिराज की पूजा करेंगे। और गिरिराज धरण प्रभु तुम्हारी शरण। गिरिराज जी ये कृष्ण का ही अवतार है, सजे है, गिरिराज को निकले है, गोकुलवासी सजे धजे है। नंद बाबा, जशोदा माई, रोहिणी माई, राधा रानी, श्री राम्या, मधुमंगल, पेंध्या, बलराम जी और कृष्ण जी, पूरे ग्वाल बाल, गोकुल की गोपियां गोपांगणाएं, वृंदावन की गोपियां ब्रजांगणाएं निकली है। और निकली है तो साथ में क्या लिया है? सभी गोपियों ने 56 प्रकार के व्यंजन बनवाए हैं, 56 भोग बनाए थे और गिरिराज जी को भोग में दिए थे। तब से हमारे वृंदावन का दस्तूर रिवाज है कि ठाकुर जी को 4 टाइम का 56 भोग का नैवेद्य दिया, भोग दिया जाता है। हाँ,
सब गिरिराज जी के निकट आ पहुंचे। गर्गाचार्य कुलगुरु हैं। यज्ञ का आरंभ हुआ। यजमान बने नंद बाबा और जशोदा महारानी, और कुमकुम तिलक किया गर्गाचार्य ने, और नंद बाबा के पास में निकट बैठे हैं कन्हैया। और भोग का जब समय आया, गिरिराज को भोग दिखाओ, गर्गाचार्य ने कहा, तो कृष्ण भगवान तो इतने अद्भुत, उन्होंने एक रूप से गिरिराज जी का रूप पकड़ लिया और एक रूप से वो नंद बाबा के पास बैठे रहे। और गिरिराज जी को कहा, आपको हम भोग बताए। कृष्ण ने कहा, त्या ताटल्या डायरेक्ट माझ्या तोंडात येऊ द्या म्हणले. इथं कसं आहे, नैवेद्य आपण देवाला दाखवतो, खातो आपणच. देव म्हणला असं नाही, मीच खाणार आहे. एक एक ताटली कृष्णाच्या मुखात जाऊ लागली. गिरिराज गोवर्धन पर्वत ही कृष्ण बन गए. इसकी झांकी मानी कि ये सामने है, ऐसा हमको इस झांकी को नमस्कार करना है और 2 मिनट ऐसा सोचना है कि हम साक्षात इस वक्त दान घाटी में वृंदावन की गिरिराज गोवर्धन में 34 किलोमीटर की परिक्रमा लगा रहे हैं. चलो परिक्रमा लगाते हैं. बोलिए गिरिराज गोवर्धन जी महाराज की जय. एक आरतीची कोणी जोडी, हळदी कुंकू अक्षता पाणी घेऊन समोर या. गोवर्धनाची पूजा करून लगेच आरती होईल. अक्षता घ्या हातामध्ये. गिरिराज गोवर्धनाय नमः. गोपाल कृष्ण श्रीमद भागवत टाकत अवयमे स्थापयम पूजयामि गोपाल कृष्ण स्वरूप गिरिराज गोवर्धन देवताय नमः. सुप्रतिष्ठित वस्तू वस्त्रोपस्त्रादि कार्पा वस्त्रम वैगणोपवितानि संपूज्येतः. गंधलाभ उल करून पर्वताला गोपाल कृष्ण स्वरूप श्रीमद भागवत ग्रंथराज गिरिराज गोवर्धनाय नमः. श्रीखंडनं चंदम दिव्यं गंधाढ्यं सुम्नहरं विलेपन सुरश्रेष्ठं चंद्रं प्रतिगिरितामः. अक्षता स्तुडला शुभ्रकुंकुमेन विराजिता मया निवेदित भक्तग्रहण परमेश्वरं हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं नानाप्रद्रव्याणि च प्रतिगृहीतामः. पुष्पं पुष्पमालां प्रतिस्थापित धूपं दीपं अग्रापयामि स्थापित नैवेद्यं निवेदयामि. मंत्रपुष्पाञ्जलिं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि. भाऊसाहेब